ಹಂಗೆ ಮೈಕ್ ನಕ್ಕನವ. ಹಾಂ. ಹರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಪರಮಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಪರಾತ್ಪರ ಶ್ರೀಮದಾನಂದತೀರ್ಥ ಭಗವತ್ಪಾದಾಚಾರ್ಯ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀಮದ್ ಹನುಮದ್ ಭೀಮ ಮಧ್ವಾಂತರ್ಗತ ರಾಮಕೃಷ್ಣ ವೇದವ್ಯಾಸಾತ್ಮಕ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹಯಗ್ರೀವಾಯ ನಮಃ. ಯೋऽಂತ ಪ್ರವಿಶ್ಯ ಮಮ ವಾಚಮಿಮಾಂ ಪ್ರಸುಪ್ತಾಂ ಸಂಜೀವಯತ್ಯಖಿಲ ಶಕ್ತಿಧರ ಸ್ವಧಾಮ್ನಾ ಅನ್ಯಾಂಶ್ಚ ಹಸ್ತಚರಣಶ್ರವಣತ್ವಗಾದೀನ್ ಪ್ರಾಣಾನ್ ನಮೋ ಭಗವತೆ ಪುರುಷಾಯ ತುಭ್ಯಂ. ಸೃಷ್ಟಿಸ್ಥಿತ್ಯಪ್ಯಯೇಹ ನಿಯತಿದೃಶಿತಮೋ ಬಂಧಮೋಕ್ಷಾಶ್ಚ ಯಸ್ಮಾತ್ ಅಸ್ಯ ಶ್ರೀರುದ್ರಪ್ರಭೃತಿಸುರನರದ್ವೇಷಶತ್ರಾತ್ಮಕಸ್ಯ ವಿಷ್ಣೋರ್ವ್ಯಸ್ತಾ ಸಮಸ್ತಾ ಸಕಲಗುಣನಿಧಿಃ ಸರ್ವದೋಷವ್ಯಪೇತಃ ಪೂರ್ಣಾನಂದೋ ವ್ಯಯೋಸೋ ಗುರುರಪಿ ಪರಮಃ ಚಿಂತಯೇತ್ ತಂ ಮಹಾಂತಂ. ಮೂಕಂ ಕರೋತಿ ವಾಚಾಲಂ ಪಂಗುಂ ಲಂಘಯತೆ ಗಿರಿಂ ಯತ್ಕೃಪಾತ್ತಮಹಂ ವಂದೇ ಪರಮಾನಂದಮಾಧವಂ. ಭವತಿ ಯದನುಭಾವಾದೇಡಮೂಕೋಪಿ ವಾಗ್ಮಿ ಜಡಮತಿರಪಿ ಜಂತುಃ ಜ್ಞಾಯತೆ ಪ್ರಾಜ್ಞಮೌಲಿಃ. ಸಕಲವಚನಚೇತೋ ದೇವತಾ ಭಾರತೀ ಸಾ ಮಮ ವಚಸಿ ನಿಧತ್ತಾಂ ಸನ್ನಿಧಿಂ ಮಾನಸೇ ಚ. ಯಸ್ಮಾತ್ ಬ್ರಹ್ಮೇಂದ್ರ ರುದ್ರಾದಿದೇವತಾನಾಂ ಶ್ರಿಯೋಪಿ ಚ ಜ್ಞಾನಸ್ಫೂರ್ತಿಃ ಸದಾ ತಸ್ಮೈ ಹರಯೇ ಗುರವೇ ನಮಃ. ವ್ಯಾಸಾಯ ಭವನಾಶಾಯ ಶ್ರೀಶಾಯ ಗುಣರಾಶಯೇ ಹೃದ್ಯಾಯ ಶುದ್ಧವಿದ್ಯಾಯ ಮಧ್ವಾಯ ಚ ನಮೋ ನಮಃ. ಆಪಾದಮೌಲಿಪರ್ಯಂತಂ ಗುರುಣಾಂ ಆಕೃತಿಂ ಸ್ಮರೇತ್ ತೇನ ವಿಘ್ನಾಃ ಪ್ರಣಶ್ಯಂತಿ ಸಿದ್ಧ್ಯಂತಿ ಚ ಮನೋರಥಾಃ. ಪೃಥ್ವೀಮಂಡಲಮಧ್ಯಸ್ಥಾಃ ಪೂರ್ಣಬೋಧಮತಾನುಗಾಃ ವೈಷ್ಣವಾಃ ವಿಷ್ಣುಹೃದಯಾಃ ತಾನ್ನಮಸ್ಯೆ ಗುರೂನ್ ಮಮ. ಹರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ನಾರಾಯಣಂ ನಮಸ್ಕೃತ್ಯ ನರಂ ಚೈವ ನರೋತ್ತಮಂ ದೇವೀಂ ಸರಸ್ವತೀಂ ವ್ಯಾಸಂ ತತೋ ಜಯಮುದೀರಯೇತ್. ನಾರಾಯಣಂ ಸುರಗುರುಂ ಜಗದೇಕನಾಥಂ ಭಕ್ತಪ್ರಿಯಂ ಸಕಲಲೋಕನಮಸ್ಕೃತಂ ಚ ತ್ರೈಗುಣ್ಯವರ್ಜಿತಮಜಂ ವಿಭುಮಾದ್ಯಮೀಶಂ ವಂದೇ ಭವಗ್ನಮಮರಾಸುರಸಿದ್ಧವಂದ್ಯಂ. ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಹರಿ ಓಂ. ಪರಮ ಪವಿತ್ರದಾವನ ಶಿಲೆ दिव्य क्षेत्र श्रीनिवासालय आणि महालसा नारायणीले दिव्य सन्निधान परमपूज्य गुरुवर्यालय आराध्य देवु व्यास रघुपति नरसिंहालय पवित्र दावनशिले सन्निधी भाग्य आणि योग एक सत्कर्म कोरचक जन्मजन्मांतरी अंतुले पुण्याचे अवशेष कारण. अर्थात की पुण्य कोरकदलदल रीची सत्कर्म कोरकदलदल रीची देश आणि काल तजे पावित्र्य तदवका. आज आम्ही कसले एक सत्कर्म करताना संकल्पांतो आरंभारी देशकालऊ संकीर्त्य म्हणून सांगतचे. अर्थात की देशाचे शुद्धी पावित्र्य दवका. असल एक परमपावन दावनशिले क्षेत्र इतिहास अंतू अवलोकन केले म्हणून जाल्यार नैमिषारण्य अंतू शौनक महर्षी सूत पुराणिक हांगेल मुखांतर अनेक दावनशिले पुराण इतिहास प्रकट जालेले परमपवित्र दावनशील पुण्यक्षेत्र. आज तसल अरण्य आमगेल जीवनांत मेळता म्हणून खंडितक साध्य ना. जाल्यार तसले अनेक यज्ञ याग होम हवन संपन्न जाल संदर्भाचेरी ज्ञान कार्य जाल तसल ते पवित्र क्षेत्र आमगेल भाग्याक आमगेल वंट्याक गुरुवर्यान अनुग्रह कोरनु तपस्य कोरनु दिलल तसल ते पवित्र क्षेत्र काशी मठाचे शाखा मठ महालसा दिव्य नारायणीले दिव्य सन्निधान. अर्थात आमगेले भाग्यान मेळले महाभारत अवलोकन कोरतसले एक अवकाश. पुनः पुनः कलियुगाचे आराध्य देव दावनशिलो श्रीनिवासाल सन्निधानांत साष्टांग वंदन कोरून घेवन जगदंबा जगज्जननी महालक्ष्मी स्वरूप दावनशिले
महालसा नारायणिक साष्टांग वंदन कोरनु जगत्याक अज्ञान अंधकार इलल्तबळी ज्ञान सूर्य प्रकाश अवतारदलले वेदव्यासाक साष्टांग वंदन कोरनु द्यावाल अनुग्रह गुरुल मुखांतर दवचे गुरुल दया गुरुल अनुग्रह असदलर मात्र असल एक सत्कर्म करत असल एक होड एक भाग्य मिळता म्हणतना हे दक्षिणायण पुण्यकाल अंतू गुरुवर्यान अनुग्रह केला तसल हे तपोक्षेत्र अंतू पुनः पुनः संस्थान आराध्य देव व्यासरघुपती नरसिंहवाग साष्टांग वंदन कोरून गुरुपरंपरेचे सर्व यतिवरेण्यालय महाचैतन्य पुनः स्मरण करताची प्रातस्मरणीय सुधींद्र तीर्थ स्वामीले दिव्य कमलाक वंदन कोरून वर्तमान काशीमठाधीश परमपूज्य संयमींद्र तीर्थ स्वामीले चरणकमलाक साष्टांग वंदन कोरून आमगेले सनातन संस्कृतीचे इतिहासू उत्साहारी श्रवण करचक उत्सुक जावन आशिल्ले जगत्यांतू नाना प्रदेशांत आशिल्ले आमगेले सर्व समाज बांधवांक प्रितीन वंदन करता तवळी हा उल्लेख केले देश काल आणि पवित्रता दवका म्हणून अर्थात असल एक अनेक यज्ञ याग संपन्न दलाल तसले पवित्र परम पवित्र दावनशील भूमी ही काल आज देवाल प्रीती कतिरीची कसलेक कार्य करचक एक अवकाश म्हणून दलरी हे पुरुषोत्तम मास म्हणतच सगळे संवत्सर अंतू दोन विभाग केले म्हणून दलरी दोन अयन उल्लेख केला उत्तरायण आणि दक्षिणायण म्हणून उत्तरायण आरंभारी आमक नवरात्री मिळता वसंत नवरात्री म्हणतच अर्थात दुष्टाक संहार करचक तरी सगळे जगत्याकची नियामक दावनशील परमात्मान श्रीरामचंद्रान अवतार घेतील तसल ते पर्वकाल उत्तरायणांत येता देखून तक वसंत नवरात्री तशीची दक्षिणायणांत पवित्र दावनशील दिवस कंचे म्हणरी शरन्नवरात्री म्हणतच शरद ऋतूंतू आश्वीज मास आयलल तवळी देवीले आराधनेक विशेष महत्व उल्लेख केला आज सगळे जगत्याचे चलनवलन सक्कड दवचे देवाल दयेंदल रीची महालक्ष्मीले अनुग्रह नत्तिले जगत्यांतू कसले कार्य दवचे असाध्य यार कಡೆಗಣ್ಣ ನೋಟದಿಂದ म्हणून श्रीमदानंद तीर्थ भगवद पादाचार्य तंगेले द्वादश स्तोत्रांत उल्लेख करतच विश्वस्थिती प्रलय सर्ग महाविभूती जगत्याचे सक्कड चलनवलन दवचे केवल महालक्ष्मीले एक कृपा कटाक्षान कै तसल त्या महालक्ष्मीक अनुग्रह करचे तसल त्या परमात्मो म्हणतना महालक्ष्मी दलरी अनुग्रह आम्ही संपादन करचे आमगेले कर्तव्य अर्थात या शरन्नवरात्री म्हणले संवत्सर अंतू दक्षिणायण रात्री समान मनुष्यांक भय भीती येऊचे रात्री कालांत मात्र सूर्योदय दलतशीची अंधकार निवृत्ती दलतवळी कसले संकोच नत्तिले कसले भय नत्तिले तो तगल प्रवृत्ती करता दल रात्री कालांतू अंधकारांतू एक एक ಹೆಜ್ಜೆಗಲ್ಕದಲ ರೀಚಿ ಪದೇ ಪದೇ ಮಳಲ್ ಮಣಕೆ ತಕ್ಕ ಭಯ ಭೀತಿ आवरत दत्ता कशिकी एक चरडो भय आयलल तवळी अवसूल उडगास काढत गे अर्थात असल हे दक्षिणायण रात्री समान दावनशील काल अंतू अवसूल आहे सगळे जगत्याक चिनियमन करत असल त्या महालक्ष्मीला दयದಲ್ಲಿ म्हणून दलरी आमगेल अज्ञान मळल अंधकार खंडितक दूर दत्ता मळल कतीर दावन असल हे दक्षिणायण पुण्यकालांतू अनेक दावनशिले इतिहास पुराण ग्रंथ अवलोकन करचे ज्ञानाचे संपादनेक मार्ग तशी जगत्याक अंधकार आयलल तवळी वेदव्यास रूपारी प्रकट दावन घेऊन
अज्ञान दूर करच कतिरी वेद विभाग कोर घेऊन सामान्य पामर जनांक समेत वेदांत उल्लेख केला तसल विषयू अवगत दौचक क्लेश दत्ता कष्ट दत्ता मळल कतिरदावन मात्र हृदय दावन शिले वेदव्यासान स्त्री शूद्र ब्रह्मबंधूनाम त्रयीन श्रुतिगोचरा मळल मणकेची सामान्य अमगेल तुमगेल तसल पामर लोकांक अगाध दावन शिलते वेदांत संगेल तसले विचार अर्थही सुंगेवचक कष्ट दत्ता मळल खतीर दावन घेऊन ब्रह्मसूत्र रचन केली. पुनः त्या ब्रह्मसूत्र दलरीच अत्यंत कठीण दत्ता मळल कतीर दावन युग धर्माक अनुगुण दावन मनुष्याला बुद्धिमट्ट तज्ज सामर्थ्य कुंठित दत्ता म्हणून अवलोकन कोरनो पुनः वेदव्यासान अनेक पुराण इतिहास उल्लेख केले मळले लोकांतू ऐकू येता. तसल ते वेदव्यासान जगत्याक दिलेले परमपवित्र दावनशिले ग्रंथ विश्वमान्य अत्यद्भुत ग्रंथ कंचे मळर महाभारत काय भारी चंद सांगता चारांबारी. धर्मो विवर्धती युधिष्ठिर कीर्तनेन धर्मो विवर्धती युधिष्ठिर कीर्तनेन पापम प्रणश्यति व्रकोदर कीर्तनेन शत्रुर्विनश्यति धनंजय कीर्तनेन माद्रीसुतौ कथयताम न भवन्ति रोगाः. कोणाला स्मरण केलेलं मात्रान आमगेल जीवनांत दौकदलले धर्म वृद्धी दत्ता पुण्य संचय दत्ता. भीमाले स्मरण केलेलं मात्रान आमगेल जन्मजन्मांतरीयांतुले पाप नाश दत्त काही भय दूर दत्त काही तकाची तका भीम म्हण नाव. भीर मा इति न सांत्वयंतम. असल कलियुगांतू अज्ञान अंधकारांत पडलेले जनांक भय आवृत्ती दलल तवळी भीर मा भीवनक्कची म्हणून अनुग्रह करच कोण आहे मळरी भीमान काही. तसल त्या भीमाला स्मरण केलेलं मात्रान भय नष्ट दत्त काही. अंजी किन्यात कय्या हनुमंताला स्मरण केलेलं तवळी कशी भय नष्ट दत्ता तशीची भीमाला स्मरण केलेलं तवळी भय नष्ट दत्ता मात्र नाही. काम क्रोधादि अनेक षड्वैरी आवृत दलल असल एक जीवन ಹೆಜ್ಜೆ ಹೆಜ್ಜೆಂತೂ ನಾನಾ ತರಚೆ ಶತ್ರುಲೆ ಭಯ धनंजयाला अर्जुनाला स्मरण केलेलं मात्रान आमगेल जीवनांत्यवचे कसलेक शत्रुबाधा हे सर्व निवृत्ती दत्ता. मात्र नाही देवभिषजौ म्हणतच अश्विनी देवाला अवतार नकुल आणि सहदेव हंगेल स्मरण केलेलं मात्रान आमक जीवनांत दौकदलेल्या आरोग्य सौख्य मिळत काय. हज्जेपशी होडी आमक जीवनांत दौका कसने धर्मवृद्धी दौका भय नष्ट दौका शत्रु नाश दौका आरोग्य वृद्धी दौका म्हणल कतीर दावनो जगत्यांतू जनसामान्याक दौका जलल सर्वतराचे विषयू हे महाभारतांतू उल्लेख केला. म्हणल कतीर दावन हक्का ह्या ग्रंथाक महत्वात् भारवत्वाच्च महाभारतमित्युच्यते. जगत्यांतू आशील सक्कड ग्रंथ एक कडेन दबरल काही महाभारत अनेक कडेन दबरल काही तुलायाम तक्कडींत दबरल काही जगत्यांतुले प्रप्रथम दावनशिले तुलाभाराचे कॉन्सेप्ट वरलेले पुराण ग्रंथ वेद ग्रंथ सक्कड कडेन एक कडेन दबरले अनेक कडेन महाभारत दबरल काही महत्वाच्च भारवत्वाच्च महाभारतमित्युच्यते. दलरी वर्लल ग्रंथ खंचेची हे महाभारताक सरीसाटी जायनी काही मळल कतीर दावन त्या काला दुखूनच हे ग्रंथाक महाभारत मळल नाव येईल काही. सामान्य जनांक हे ग्रंथाचे आरंभारी नाव कंचे मळरी जयनाम इतिहासोयम कृष्णद्वैपायनेरितः. हे महाभारत ग्रंथाक आरंभारी नाव कंचे मळर जय म्हणून
शत्रुಗಳ ಮೇಲೆ जय, जीवनांतु सर्वोत्कर्ष मेळचे हे ग्रंथानिमित्तान आमगेला दौर्भाग्य कसं नाही मळरी प्रत्येकलेला मनांत कसं नाही मळरी घरकडे महाभारत ग्रंथदवरचे अवलक्षण म्हणून भरती जनाल मनांतू एक केप्पे शंकस बट माम त्या महाभारत ग्रंथ घरा दवरू ना काही नव्हे कंदत्रे दबरलरी नाही बट माम महाभारत दत्त काही नव्हे म्हणून अर्थात ह्या ग्रंथाक नाव खंचे म्हणरी जय म्हणून अर्थात आमगेला सर्व तराच्या अभ्युदयाक जयाक कारणची हे महाभारत ग्रंथ हे महाभारतांतू नातील खंचे ना काही जगत्यांत धर्मेच अर्थेच कामेच भरतर्षभ यदि हास्ति तदन्यत्र यन्ने हास्ति न कुत्रचित आज जीवनांतू आज आम्ही एक धार्मिक कार्य करताना पुण्य कार्य करताना संकल्पांत म्हणतच म्हणरे अस्माकं सर्वेषां धर्मार्थ काम मोक्ष चतुर्विध पुण्य पुरुषार्थम मनुष्य जीवनांतू अवश्य प्राप्ती कोरकदलले पुरुषार्थ खंचे म्हणरी धर्म अर्थ काम मोक्ष हे मनुष्यान जीवनांतू अवश्य संपादन कोरकदल विषय योग्य दावनशील सत्कर्म कोरनो पुण्य संचय कोरचे धर्म संपादन कोरचे जीवनांतुल होड लक्ष अर्थ नाना तराचे अध्ययन कोरग्योनो दावकदल तितले धन संपादन कोरचे दलदलरी पुरुषार्थाची खुश अशील तशी कशी जीवन कोरका संतोषारी आनंदारी सुख संतोषारी जीवन कोरनो धर्माक विरोध दायरतील तसल कसल विषय असं त्या सक्कड जीवनांतू आनंद पावचे त्या दलरी मनुष्यानं जीवनांतू संपादन करत असल पुरुषार्थ अनेक खंचे म्हणरी ह्या लोकांतूय परलोकांतूय क्लेश नत्तील जीवन कोरचे देवान असल एक मनुष्य जन्म दिलाल तवळी योग्य रूपारी ते मनुष्य जीवन साधन कोरग्योनो ह्या लोकांतूय परलोकांतूय पुण्य संपादन कोरचे भद्र दावनशील तगेले जीवन स्थापन कोरचे हे चारी पुरुषार्थ तकाची वेदव्यास म्हणता असल चारी पुरुषार्थ जीवनांत कोण संपादन करना एक पुणी संपादन करना तगेले जीवन व्यर्थ म्हणून अर्थात सनातन भारतीय संस्कृती परिपूर्ण आणि साकल्यान आमक मनांत वचका म्हणून दलरी अवश्य महाभारत ग्रंथ आम्ही जीवनांत एक वळर पुणी अवलोकन कोरकाची इची काही आमगेल मनांत दिसता बट माम महाभारत म्हणले अत्यंत अगाध ग्रंथ एक मनुष्याला आयुष्य नुपुर काही महाभारत अवलोकन कोरचक तका भरती जनान लेखल कसं नाही म्हणरे बट माम बेटर नेक्स्ट टाइम म्हणून कसं म्हणरे ऑलरेडी आमगेले अर्ध आयुष्य सरला तुम्ही ऑलरेडी सांगून दाला आयुष्य पावना म्हणून देखून आयुष्य पावनातील नुसती अटेम्प्ट करून आशील जीवन व्यर्थ करचे कसं का म्हणरी आमगेल जन भारी बुद्धंत अटेम्प्ट करण्याची पळोचे ना बट माम कसं म्हणा ते कंप्लीट आमच्यान पळोचे साध्य ना म्हणून अर्थात भारी चंद सांगता हरिवंश पुराणांत आरंभारीची यो घोषतम कनक श्रंगमयम ददाति विप्राय वेद विदुषे बहुविश्रुताय पुण्यां च भारत कथां शृणुयाच्च नित्यं फलं भवति तस्य च तस्य चैव म्हणून मनुष्यान जीवनांत गोदान अगत्य कोरकाचीची दान कोरकाचीची कसला का म्हणरी देवान दिलल तवळी आम्ही सद्विनियोग कोरन दान करणी म्हणून दलरी तगेल जीवन व्यर्थ के गरुड पुराण भारी चंद सांगता अदत्त दानाच्च भवेद दरिद्रः मनुष्याक दारिद्र्य येवचे तगेल प्रारब्ध कर्माक अनुगुण दावनो जीवनांतक होड एक अवकाश दिलल काही दान कोरतसल एक संपत्ती दिलल काही एक गावांतू दोग जन जीवन केलेले देहत्याग जलल नंतरी देवान तांकां प्रत्यक्ष दावन तांगेले निमगील काय वेरे तुका
लायक एक मनुष्य जन्माचे एक अवकाश दिलेला, ऑपॉर्च्युनिटी दिलेला आहे. तुगेल कसं कंप्लेंट असवे सांगा मळके ताका ताण मळके जीवन इतलं भरती सान म्हळरी म्हाका भरती सकड संपादन करका म्हूण आशिल्लें जाल्यार म्हाका सकड संपादन करचे खातीर म्हाका धन भरती आवश्यकता आशिल्ली जाल्यार अस्सल हे जिवनांतू म्हाका धन संपादन करच्याक अवकाशूय मेळ्ळी मळके जायत रे तुका नेक्स्ट जन्म मेळका जाल्यार कन दावका मळके नेक्स्ट जन्मांतू तरी तूं म्हाका जन्म दिता म्हणून जाल्यार प्रत्येकल्यान म्हाका दुड्ड दिवं तसल म्हाका कोण पळयल्यार सगळ्यान म्हाका दुड्ड दिवं का तसल म्हाका एक जन्म दी मळके तथास्तू मळके अन्नेकले येवन निमगील काय होय रे तुगेल जीवन कशें आशिल्लें चंद्रितीर जाल्लें मळके ताण मळके तुगेल अनुग्रहान मागेल जिवनांत कसले कुंद कोरत यानतिलें चंद्रुपार मागेल जीवन जालें म्हाका कश्ट काडच्याक तूं सामर्थ्य दिलें हांव नाना तरांचे कृषी उद्योग करून जीवन म्हळें अत्यंत सुंदर जालें जाल्यार म्हाका कश्ट जाल्ले केदना म्हळ्यार मिगेल घरा बागला आयलल तवळी एक व्यक्तीक म्हाका हात बोर्न दान करतसल म्हाका तूं अवकाश दिनी तें मात्र मागेल जिवनांत तूं तुगेलें सांगचें आशिल्लें मळके दायत रे तुका नेक्स्ट जन्म दिवं जाल्यार तूं कसन दिवका मळके देवा तूं म्हाका नेक्स्ट जन्म दिता म्हणून जाल्यार मिगेल घरा बागला आयलेल्याक देही म्हूण आयलेल्याक वापस पेटयनातील तसलें म्हाका एक सार्थक जावन आशिल्लें जीवन दी मळके देवाल अनुग्रहान दोग जण महानुभाव जन्म घेतले के एकल्यान जन्म घेवन बस स्टँडारी रेल्वे स्टेशनांतू आयदन घेवन राबला काय कसलं म्हळ्यार ताण मागील न्हू देवा लागीं सकडान म्हाका दुड्ड दिवं का म्हूण पळयल येवन सकड ताका दुड्ड दिता आसा काय कसलं का म्हळ्यार तस्सल एक देवान चांग संपत्ती दिलेली तवळी ताण दान करून कसने वायट करनी ताका गरुड पुराण सांगता देवान दारिद्र्य दिवचे देवाला पक्षपात नाही आमगेल प्रारब्ध कर्माचे अनुभव कर्म विपाक आम्ही अनुभविसूच काय अदत्त दानाच्च भवेत दरिद्रः ताका अनेकल्यान मळके देवा म्हाका अवकाश मेळल तवळे हांव सगळ्यांक दान करतसल म्हाका सामर्थ्य दी म्हळल काय योग्य जावन आशिल्लें संपत्ती ताका परमात्मान अनुग्रह केला काय तागेल घरा बागलांत कोण येता तांकां हात बोर्न दान धर्म करतसले व्हड पुण्यवंत जन्म ताका मेळ्ळ काय सांगील कसला का म्हळ्यार दानाक भरती महत्व आसा तंतूय मनुष्यान जिवनांतू 5 गोदान अवश्य करका काय कसला का म्हळ्यार आज आमकां कसले एक मनुष्य जन्म मेळल तवळी ते रण म्हळल आसता ते रणसंदाय करचे खातीर एक रणदेनो म्हूण एक दान करूं आसा कळतील नाना तराचे पाप कर्म केलेले ते दुरीत दूर जावचे खातीर पाप देनो म्हूण दान करूं आसा अनेक व्हड दान खंयचे म्हळ्यार पुत्तान सपिंडीकरण श्राद्धा वेळारी वैतरणी देनो म्हळ्यार एक दान दिवचें त्या वैतरणी म्हळ्यार कसं नाही म्हळ्यार दानम वितरणम प्रोक्तम आज आम्ही दान करता पळय ताका वितरण आहे म्हणचे आज म्हणच स्कुलांत पारितोषक वितरण आहे म्हूण घेवन वितरण म्हळ्यार दान म्हणून क्रमबद्ध जावन दान करचें कसं नासता ताका वितरण म्हणतच खंयचे वितरण केलें मात्रान हें पाप म्हळ्यार मनिलाचे न्हय उत्तारण करता तो जीवात्मो ताका वैतरणी दान म्हणटा काय कसं असो जाल्यार मनुष्यान जिवनांत अवश्य गोदान करका आमकां करच्याक अवकाश मेळत की अवकाश मेळल तवळ आमगेली बुद्धी स्थिर रबता की दोन्ही आसून आमगेलें सामर्थ्य आसा की आमकां कळना सकाळची महाभारत सांगता कसं नाही म्हळ्यार यो गोशतम कनक श्रृंगमयम ददाती हात बोर्न 100 गाय कोण दान करता गोदान जाल्यार भरती लक्षण आसा खाली गाय दिवची नाही अंतू कठोपनिषत्तांत एक काणी येता नचिकेतलानी उद्दालकाले संवाद रूपारी पूत पळयतास के नचिकेतू आनो विश्वजित याग कोर घेवन नाना तराचे दान धर्म करतस काय खंयची दान म्हळ्यार भारी चंद वर्णन करते उपनिषद पीतोदकाः जगदत्रणाः गाय कसल दान करतास म्हळ्यार पीतोदकाः तागेल अकाउंटांत कितलो उद्दा पिवका म्हूण बरयला गायक देवान त्या सकड पिवन जालां काय म्हळ्यार आनी पिवच्या ताका ताकत ना जगदत्रणाः जिवनांत कितलो तड खावका म्हूण त्या गायची निडलार बरयला त्या सकड खावन जाला आनी खाला दान समेत पोट्टा वता
तसल कसले कामा पडतील यो हात बोर्न गाय दान करतस काय भारी राजवैभवारी पुत्तान पळेल काय ना तू कसन करतस अबळ काय नुता बैस रे आम्ही चरडुवांग म्हणचस नव अन्न नॉट लॅक करता नवो एका विंगड कसं यज्ञ याग करताना चरडुवान तुंटतना रे प्रश्न केला नुता बैस रे तू कसन कळला अधिक प्रसंग कोर नका म्हणून सांगच क्रम नव तशीची उद्धालकाक नचिकेतान प्रश्न केल काय कसले असो दान करताना गोदानाचे लक्षण भारी चंद उल्लेख करतच कनक श्रंगमयम ददाती कनक श्रंगमयम म्हणरे त्या गाईच्या कोडाक भांगरा कवच घाल का काय आता भांगरा कवच घालू जात की ना की ॲटलिस्ट भांगरा पैंट पुणी देऊ का कनक श्रंगमयम ददाती त्या पाय्याक गोरोसू अस पळया त्या गोरोसूक रुप्याच कवच कोर का काय गळ्याक काशेच घांट लंबो का काय फाट्टीरी चंद वस्त्र घाल का काय इतलं दिला नोप्रो धार काढका नवा धार काढच कतीर कंचे अल्युमिनियमाचे नव स्टीला बकेट दिवचे नाही कांस्य पात्र देऊ का काय काशेचे आयदन देऊ का काय धार काढचक इतलं सक्कड देऊन ताण गोदान कोर का काय आता आम्ही आलोचन करूया हे कलियुगांतू आत्ताच्या भांगरा रेटाक आणि आता गाय मेळत की ना की आमगेला जन्मांत असल एक गाय आम्ही दान करता म्हणून आमक कल्पना असवे खंडित का साध्य ना तका म्हण काही तुम्ही कसं कष्ट काढचे नका गाय शोधून वच नका भांगरा अंगडी निमगूच नका रेट आणि कोणे मेळत की ना म्हणून घेऊन इतलं सकट दिला री तो म्हणत गे तुम्ही गाय दिता बाई हट्टी बांधूच कोण आहे तण आडच कोण आहे म्हणून म्हणताना घेतलं दान घेतल व्यक्ती दल रीच मेळत की ना पात्रा पात्र चिंतन करता आमगेला सामर्थ्य ना तका म्हण काही यो भारत पुण्यकथा मिमाम शृणुयाच्च नित्यम कोण हे महाभारत काणी दिननित्य ऐकता पळया कशी भागवतान सांगलंय श्लोकं वा श्लोकार्धं वा नित्यं भागवतोद्भवम सगळे जीवनांत भागवते केवळ ऐकूच्या जायनी दलदल रे नित्य एक श्लोक ऐकल अपूर काय तशीची हे महाभारत दिननित्य दैनंदिन जीवनांत तो ऐकता म्हणून दलरी अनेक 100 गोदान केलेलं पुण्य फल काय नाही बट महाभारत सगळे ऐकून बसच्या जातोय तका म्हण काय एक श्लोक ऐकया म्हणून म्हळ्यार एक श्लोक ऐकया म्हणाल नाही ॲटलिस्ट एक श्लोक पुणे दिवस ऐकया म्हणून त्या ऐकलाल मात्र नाही बट मग त्या महाभारत पुस्तक खंय मेळता हे लायदला आणि हांव पुस्तक एड्रेसांनी दिवं का महाभारत खंय मेळता पुस्तक खंय मेळता म्हणून सुलभ कसं नाही म्हळ्यार महाभारत ग्रंथ सोदून वचका म्हण ना नित्यच घरकड आम्ही विष्णू सहस्रनाम तरी म्हणली म्हणून जाल्यार त्या विष्णू सहस्रनाम हंतू आयलाय नित्यच भगवद्गीता आम्ही अवलोकन केलं म्हणून जाल्यार हे भगवद्गीता जाल्यार महाभारतांतू आयले शास्त्रेषु भारतम शास्त्रम तत्रापि गीतिकावरा विष्णो सहस्रनापि ज्ञेयं पाठ्यंच तद्वयं शास्त्रेषु भारतम सारम सगळे शास्त्र अवलोकन केलं म्हणून जाल्यार अत्यंत श्रेष्ठ कंचे मला महाभारत त्या महाभारतांतू बट मग कसं नाही का जिष्ट कसं नाही म्हळ्यार भारी चंद सांगताचे महाभारत पारिजात मधुभूताम म्हणून आज एक फुल्लाक मकरंद म्हळालाच नो पुष्परस तशी महाभारत म्हणाल एक पुष्पाक मकरंद कंचे म्हळ्यार भगवद्गीता आणि विष्णू सहस्रनाम काय तकाची महाभारत आमक वाजूच्या दात की ना की आलोचना करचे नाका नित्यच विष्णू सहस्रनाम म्हणचे नित्यची भगवद्गीता म्हणलं म्हणून जाल्यार नित्य महाभारत अवलोकन केलं तसल पुण्य फल म्हणाल कतीर दावनो असल हे परम पवित्र दावनशील ग्रंथ जगत्यांतू वेदव्यासान प्रकट केलं जाल्यारीची हाजे विशिष्ट रूपार प्रकट जालेले एक इतिहास आसा हे कोण ऐकले म्हळ्यार जनमेजयान वैशंपायनाल मुखांतर ऐकलेले आज आमकां सानपणार सकट घरकडे महाभारत काणी ऐकताना हे सकट कॅरेक्टर आमकां ऐकला लुडगास आसा जनमेजयो वैशंपायनो म्हळ्यार ऐकला लुडगास आसा हे जनमेजयाले हेरिडिटरी तशी काय वंशपारंपर्य तशी काय पळय आलोचन करा जनमेजयाला आन कोण परीक्षित परीक्षिताला आन कोण अभिमन्यूला आन कोण अर्जुन ह्या 4 जणांना जीवनात भरती ऐकलेला इतिहास असा तसल ते रणरंगाचे सन्निवेशांतू सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत आणि शंख वाजिल म्हणून जाल्यार गेट सेट गो युद्ध जावचे रेडी जाला
त्या संदर्भाचारी अर्जुनानं तगेल धनुष्य सकल दवर द्यावा पायंपळल तवळी कृष्ण परमात्मान भगवद्गीता उपदेश केलेला ऐकला कोण आहे म्हणा रे अर्जुनान त्याची अर्जुनाल मुखांतर सुभद्रा गर्भांत इला अभिमन्यू गर्भांत असताना कृष्णानं चक्रव्यूहाचे मंत्र तंत्र रहस्य सक्कड सांगता असताना गर्भांत शिल्यान ऐकलाल काय अभिमन्यून तसल त्या अभिमन्यूल पूत कोण मला परीक्षितो प्रारब्ध कर्मवशात जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत तसल त्या परीक्षिताना प्रायोपवेशारी गंगा तीरार राबून घेऊन शुकमहर्षील मुखांतर भागवत ऐकलं तसल त्या परीक्षिताला गर्भांत ऐललोची आज जनमे जयो जल्ली कसं नाही म्हणरी तक्षकाल मुखांतर परीक्षिताला देहत्यागदल्ले मळ कुडले अत्यंत क्रोधाविष्टदल्ले जनमे जयानं एक प्रतिज्ञ केलं काय लोकांतशील सक्कड सर्पाक मारण होम करता म्हणून सर्पयज्ञ प्रारंभ केलं काय अनेक सर्प त्या यागांत कुंडांत येऊन पोण तंगेले देहत्याग करतसची अनलिमिटेड हाकर बैतल कोणे नाची नाना तराचे क्लेश जाला त्या संदर्भाचरी आस्तिक महर्षी आणि बृहस्पती येऊन राबैरे म्हणके जनमे जयाक पळे इतले सर्प याग केलो तुगेला आन वांचून आयलवे निमगेल काय ताणचे काय आलोचन केलं काय इतलं सर्पांक हत्ती केलं जाल्यार मागेला आन वांचून येणी म्हळ्यार ताण म्हळकय जगत्यांत मनुष्यान जन्म घेतला म्हणून जाल्यार तो अवसूल गर्भांत असताना तेगेला मरण म्हळाल शतसिद्ध म्हळकय आयुः कर्मच वित्तंच विद्या निधनमेव च पंचैतान्यपि सृज्यन्ते गर्भस्थस्यैव देहिनः अवसूल गर्भांत केदन तो जीवात्म प्रकट जाल्लो तेदना तेगेले एक्सपायरी डेट ऑलरेडी थंय फिक्स जावन आसता काय मनुष्यान जनन आयला म्हणून जाल्यार मरण म्हळाल शतसिद्ध तक्षक कारण मात्र निमित्त मात्र देखून असल अन्याय कोरनका केदन एक व्यक्तीला मरण जाल्ले वापास जन्मा येणी म्हळ्यार लोकांतलो वास्तव दावनशील सत्य कसं नाही म्हळ्यार मनुष्याक मरण म्हळले तेगेले नियत दावनशिले अस्सल ते सर्प याग केलेलं प्रायश्चित्ता खातीर तू महाभारत ऐकय म्हणके अर्थात आजी वैशंपायनाल मुखांतर जनमे जयान महाभारत ऐकूच्या प्रारंभ केलं कसं कळ म्हळ्यार त्या सर्पहत्या दोषाच्या निवृत्ती खातीर महाभारत श्रवण करचे खातीर प्रारंभ केलं काय लोकांतू असल हे अत्यंत अत्यद्भुत आणि परम पवित्र दावनशील ग्रंथ पळया महाभारत लक्षोपलक्ष श्लोक अंतु आम्ही तुलनात्मक चिंतन केलं म्हणून जाल्यार रामायण अंतू 24,000 श्लोक भागवत अंतू 18,000 श्लोक त्यांचीच महाभारत अंतू 1,00,000 श्लोक रामायणाचे 4 वंटेनं महाभारत असं भागवताचे 5 वंटेनं महाभारत असं म्हळ्यार वेटच म्हळ्यार फिजिकल वेट नाही स्पिरिच्युअल वेट म्हणता पळया हांतू आध्यात्मिकता हे महाभारतांतू भरती उल्लेख केला ताका म्हळकय एवं ही आध्यात्मनिष्ठम भारतमुच्यते महाभारत अध्यात्म ग्रंथ भूयिष्ठ ताकाच नव हक्का पंचमो वेद हा म्हणतच वर्लल 4 वेद वेदव्यासान प्रकट जावन विभाग केले ताका अपौरुषेयಗಳು म्हणतच कोणाले निमित्तान निर्माण जालेलो नाही जाल्यार हे वेदांत कसन सांगला म्हळाल विषयो स्वतःची परमात्मान वेदव्यास रूपार अवतार घेऊन हे महाभारतांत उल्लेख केला देखून हे महाभारताक पंचम वेद म्हणतची कार्ष्ण वेद म्हणतची हे अवश्य जीवनांतू सगळ्यान ऐकू का सगळ्यान नाही अवश्य ऐकू का आज आम्ही म्हणचवे जन्मलाभ परमपुंसाम अंत्येच नारायण स्मृती आज मनुष्य जन्म मिळायला सार्थक जाऊ का म्हणून जाल्यार
अंत्यकालार देवाला स्मरण येवका काय अंत्यकालार देवाला स्मरण येईल म्हणून जाल्यार मनुष्य जन्म सार्थक असल मनुष्य जन्म सार्थक जावका म्हणून जाल्यार रे अंत्यकालार देवाला स्मरण येवका म्हणून जाल्यार रे संतत देवाला चिंतन करका ताकाच नांव मध्वाचार्य संताची संततम चिंतये नंतम अंत्यकाले विशेषतः सतत देवाला उडगास काढतस जाल्यार मात्र नवय अंत्यकालार देवाला उडगास येवचे त्या संस्कारू ना त्या स्वभावू ना म्हणून जाल्यार रे खंडितक मनुष्याक अंत्यकालार कितलेच मात्य बडोवंक येतला रे देवाला उडगास काढू जायना काय भारी चंद दृष्टांत मुंबई तसल शहर मुंबई नाका आज मंगळूरांतू आम्ही वसती समुच्चय पळयताची फुडें एक एक इंडिपेंडंट एक एक कुटीर एक एक घर असचे आशिल्लें आज कशी कॉन्सेप्ट म्हळ्यार एक समुच्चयांतू अनेक घर त्या एक समुच्चयांतू एक नांवाची 4 जाणां आसच्या पुरोची 5 जाणां आसच्या पुरोची एक दिवस प्रसंग आयल कशी म्हळ्यार त्या वसती समुच्चयांतू एकलो नारायण म्हळ्यार एक 2-3 जाण आशिल्लीच काय एक नांवाचे कोणकी गेस्ट आयल तांगेल घर कडेन स्टेप चोवन वच्चे तितलें पुरसोत ना 4 माळीचे एक फ्लॅट फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर थर्ड फ्लोर फोर्थ फ्लोर आनी ओपास वयर चोवन वचका म्हळ्यार कतिरी ते तुग्गू वेरेंडांत राबून नारायण म्हूण ताणें गवजी मारले काय कोइन्सिडेंस जाल्ली कशी म्हळ्यार तो खंयचे नारायणाक आपयत पळया खंयचे फर्स्ट फ्लोराचे की सेकंड फ्लोराचे की कळना ते फर्स्ट फ्लोराचे नारायणाल घर कडेन ಸ್ವಲ್ಪ गेस्ट आयलेलेच काय त्या गेस्टांक तो ट्रीट करता आशिल्लो काय तांक सकड अतिथी सत्कार करता आशिल्लो काय एक वेळार नारायण माम म्हूण आपयलेलो तो वळी त्या आयिल्ल्या अतिथींक चिके मुजुगूर जालें काय तुमी कोणाके विंगडाक बिनी संदर्शनाक टायम दिलेलो आशिल्लो आसच्या पुरो अवकाश दिलेलो आसच्या पुरो आम्ही येवन तुमकां बिनी डिस्टर्ब जालें जाल्यार आमी फाल्यां येताची म्हळें काय ना 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 तुमी कांय येचन काणाकाची म्हळें काय ಸ್ವಲ್ಪ वेळान वापस नारायण म्हूण आपयल काय त्या नांक भारी कश्ट जालें काय कशें म्हळ्यार तुमी आमगेल खातीर दाक्षिण कोण करचे नाका तुमकां तागेलो उरलोच आसलो वचात तुमी म्हळ्यार ताण खंडीत धैर्यार सांगलें काय तुमी कांय चिंत काणाकाची तो म्हाका आपयता ना म्हळें काय ताकाची तांणी म्हळें काय तुमी खंयचे धैर्यार सांगता आसा तुमगेलें नांव काण तो गवजी मारता आसा तुमकां आपयता ना म्हूण कशी तुमी कॉन्फिडंट जावन सांगता आसाची म्हळें काय 4th फ्लोरार एकलो नारायण म्हूण आसा ताका आपयता आसा तांणी म्हळें काय नाही तुमकां नाही म्हूण कशें कळ्ळें म्हळें काय फॅमिलियर वॉयस नाही म्हळें काय करेक्ट ना आमगेल जनान आमकां आपयल कुडले इमिडिएट ते आमी रेस्पॉन्स करताचे खंयची एक नवें स्पीच आयकलेलो तो वळी नवें मनशान आपयलेलो तो तो म्हणटा हे कोण म्हूण गोत्ता मेगेल मनुष्य न्हय कोणकी विंगडा आपयता आस दिसता म्हूण हांव सांगिल्लें कशें लेका म्हळ्यार कश्ट आयलेलो तो वळी देवा सुत्त काडलेलो तो वळी तो कश्ट आयलो तो वळी देव लागता हो नवो मनुष्य आज कसले आयला हांगा सुत्त काडू का म्हूण त्या नित्यच येवन कोण सुत्त काडता आसता पळय ताण कश्ट आयला तो वळी गवजी मारलेलो तो वळी देव म्हणत काय मिगेल मनशाक कश्ट आयला आजी म्हूण कसले म्हळ्यार डेली तागेलो वॉयस देवाक आयकून वत आसता काय कसले म्हळ्यार आजी भागवत सांगता महाभारत सांगता आमगेल वॉयस देवाक फॅमिलियर आसका आजी आम्ही गवजी मारून कष्ट आयला तो देवा आपयल्यार देवान लेक्का की मिगेल कोणाकी कष्ट आयला म्हणून ताका म्हळें की आमगेल ते कसं आजी तूं देवस्थाना वच न्ही वे म्हळें काय कले वच का हातपाय आनी गट्टी आस म्हाका कसले म्हणणे मारया न्ही म्हळें काय आमगेल मनांत कल्पना कसं नाही म्हळ्यार सत्कर्म करचे यज्ञ याग करचे भरती जनाल मनांत कसं नाही म्हळ्यार कसं की खोड होम जाता आस घर कडेन कसं ग्राचार होम वे म्हणून म्हळ्यार आमगेल मनांत कसं म्हळ्यार ग्राचार आसला मात्र होम करका म्हूण कोणाक गोत आसा होम केलेले निमित्त खंयचे ग्राचार केदना वायटय जायना ग्राचार आशिल्लो तो होम करका वय ग्राचार सम आशिल्लो तो होम करका कसं म्हळ्यार सम आशिल्लो ग्राचार वायट जावचे राज्य म्हूण अर्थात देवाल विशयारी कितलो समजून घेतल्यारी आमी नपुरो अंत्यकालारी कशी की देवाल आमगेलो मनुष्य जन्म मेळ्यार सार्थक जावका म्हणून जाल्यार देवाला स्मरण येवका तशी असल देवान मनुष्य देह दिला म्हणून जाल्यार देवान दिलेलो ग्रंथ आमी अवलोकन करका आजी तितलो सुलभ ना आमगेले मुखावेल पिळिके अत्यंत श्रद्धावंत आसाची अत्यंत हे विशयारी आयकूच खातीर उत्सुक जावन आसाची जाल्यार आज आमगेले चेडूं सांगचे आमगेले आज आन्सर ना 3 जनरेशन म्हणून आमी आज थिंक केल्या आमगेल मालगड्यांक भारी देवाल वयर एक निश्ट आशिल्ली तांकां भरती नॉलेज आशिल्लें तांकां भरती ज्ञानय आशिल्लें
तांनी खंयचेंय काम करतना त्या खंयचे खातीर कोरका म्हळ्यार समजून घेवन करता आशिल्लें. तशी नव उपनिषद सांगता, यदेव करोति श्रद्धया चोपनिषदा तदेव वीर्यवत्तरम भवती. खंयचेंय कार्य करतना समजून घेवन केल्यार मात्र त्या कार्याक विशेष फल. वैव तुमगे ते आज होम जालो, कंच होमू कसं म्हूण गोतना, भटमा मायलो, दोळ्या उद्दा लावूंक घे म्हणलें, उद्दा 4 वेळा सोड म्हणलें, 2 नमस्कार कर म्हणलें, कसं की होम केले गेले ते प्रयोजन कसं का निरर्थक. आज होम करचे खंयचे खातीर, त्या होम केल्या निमित्तान खंयचे देवाक संतोष जाता ताजें फल कसं न्हय म्हणून घेवन समजून घेवन केल्लें म्हणून जाल्यार तें सार्थक. विद्यया चोपनिषदा श्रद्धेन कोरका समजून घेवन कोरका तेदन तें वीर्यवत्तरम परिपूर्ण जावनशील फल मेळटा. तशी आमगेल मालगडेन कसन केलें म्हळ्यार ग्रंथ अध्ययन केलें, अवलोकन केलें, तांकां ज्ञान आशिल्लें आनी तांणी सत्कर्म करता आशिल्लीच जाल्यार इन बिटवीन जनरेशन आसना व्हेरी ऑबिडियंट विधेय आमगेल तुमगेल तसलें. कसं म्हळ्यार मालगडेले दुर्वूल लोन रावचे आमकां भंय. परिस्थिती चिके चेंज जाल्या. फुडें सकट चेडूवान घरकडेन येताना ताण तागेले दोस्ताला सांगचें उगुरुलय म्हगेलें आन घरा भितर आसा म्हूण. आतां चिके चेंज जाला. बापसून तागेले फ्रेंडा ಒಟ್ಟು भितर येताना बापसून तागेले फ्रेंडाला सांग उगुरुलय म्हगेलें पूत भितर आसा म्हूण. तितलो व्यत्यास जाला. सांगिल कसाला का म्हळ्यार मध्यमाचें जनरेशन आसा पळया, मालगडेले दुरू बैसून उल्लोच्या भितर आशिल्लीच आन बिश्टोन सांगता आशिल्लो तें करी म्हणून. कसाल्या कोरका म्हूण निमगुच्या आमगे लागीं धैर्य ना. आमी श्रद्धेन तें काम करता आशिल्लीची केल्ल्या निमित्तान आमकां बरें जाला. आज म्हगेले चरडा निमगेल्या म्हूण कोरया. कसाला म्हूण म्हाका गोतना, अन्नान सांगलां हांव केलां, म्हाका वायट जाय न्ही, बरें जालां तूं कोरका म्हूण. जाल्यार प्रॉब्लेम कसं न्हय म्हळ्यार आत्ताचें जनरेशन एक्सेप्ट करना. आत्ता जनरेशन निमगीता हांव खंयचे खातीर कोरका म्हूण. आमगेलें आन्सर ना आज सांगच्याक. आज जगत्यांतू भारतीय संस्कृती आसा पळया, अत्यंत अत्युन्नत संस्कृती, सर्वोत्तम संस्कृती म्हूण आमी आयकताची. सत्य समेत वय जाल्यार त्या संस्कृती खंयचे खातीर म्हूण आमगेले चेडूवान निमगेलें आमकां सांगचें गोतना. सगळेची जगत्याक अवलोकन केलें म्हणून जाल्यार 48 संस्कृती आसके. ते 48 संस्कृती पशी अत्यधिक अनुपम आणि सर्वाधिक संस्कृती खंयची म्हळ्यार भारतीय संस्कृती. त्या संस्कृतीची वैशिष्ट्य कसं नाही म्हणून घेवन चरडान धांवन येवन अन्नाला निमगेला रे. अन्नान सांगच्या आन्सर तुमकांय गोतस, हांवें सांगता आन कसं सांगता गोतस वय चड माती खाव नाका, आम मास पळते आम्हाला वचून निमगी म्हणून. तितले आन्सर आमकां गोतसचे. आन तितलो माती वायट कोर घेवचे वचय ना चेडूवान निमगेल म्हणून जाल्यार हाका आन्सर कसं नाही. आमगेले संस्कृती म्हळ्यार खातीर हें भारी अत्युत्तम की, एक अत्यंत प्राचीन संस्कृती म्हळ्यार खातीर हें अत्युत्तम की नाही. उत्तर सुलभ. सगळे जगत्यांतू मानव जीवनाचे मूलभूत आणि विकासा खातीर अनेक दावनशील विषय दिल्लेले खंयचे संस्कृतींत म्हळ्यार भारतीय संस्कृतींत मात्र. वर्लल संस्कृतींत कशी म्हळ्यार खावका जेवका भोवका तितलेच, आमगेले तितलें न्हय. असल मनुष्य जन्म दिलेलो तवळे सार्थक कशी कोरून घेवका म्हळ्यार विशयारीची विशेष दावनशिले प्रकाश दिलेलो तसले हे संस्कृती म्हळ्यार खातीर दावन नवय. धर्म अर्थ काम मोक्ष म्हणून. धर्म म्हळ्यार पुण्य संपादन करचें. ऋषीश्वरान सक्कड भरती आलोचन केलकें. जगत्यांत प्रत्येक जनसामान्याल मनांतूल विषय कसं नाही म्हळ्यार व्हेरी इजी कसं नाही म्हळ्यार सुखम मे स्यात् दुःखम मनागपि मा भूत सुखमेव मे स्यात्. प्रत्येकल्या मनुष्याल होराट खंयचे खातीर म्हळ्यार म्हाका सुख दावका म्हणून. किंचित्तू म्हाका दुःखाचे स्पर्शश्च नज. केवल संतोष दावका, आनंद दावका, सुख दावका म्हळ्यार खातीर दावनूच मनुष्य नाना तराची प्रवृत्ती करता. वय आनंद मेळका संतोष मेळका म्हणून जाल्यार समृद्धी दावका न्हय म्हळ्यार खातीर दावन शास्त्र सांगता कसं ना म्हळ्यार जिवनांत तूं योग्य आनंद पावका वय
तू संपादन कोर का म्हणून जगना करता कमला पाहिजे वांच का म्हणून जाल्यार वेल टू डू जावन वाच का म्हणून जाल्यार आमी भरती संपादन कोर का ताका आमगेले ऋषीश्वरान कसन केलें म्हळ्यार काम जाल्यार एक पुरुषार्थच कसं म्हळ्यार भरती मनुष्यांक अपेक्षा आसा त्या दवका हे दवका म्हळ्यार अपेक्षा आसा हे जाल्यार एक पुरुषार्थ जाल्यार त्या अपेक्षा पुरैके कोरका म्हणून जाल्यार योग्य जावन आशिल्लें संपादन दवका ताका अर्थ म्हणतच जाल्यार हे लिमिटा भितर आसका म्हळ्यार खातीर जावन न्हू पुरुषार्थांत स्टार्टिंगार दवरलें कसं न्हय म्हळ्यार धर्म ताकाच भगवद्गीतेंत परमात्मा सांगता कसं न्हय म्हळ्यार धर्माविरुद्धो भूतोस्मी कामोस्मी भरतर्षभ धर्माविरुद्धो धर्माक विरोध जायनातील काम ते हांव म्हळके अर्थात धर्माक अनुगुण जावन योग्य रुपारी संपादन करून जिवनांत तूं समृद्धी पावल ताणें नाना तराचे संपादन केली जाल्यार मनुष्याक एक चिंतके हांव इतलो व्हड साम्राज्य सकड केलें आज आमी कसं एम्पायर म्हणटाची हांव इतलो व्हड सकड संपादन केली वय जाल्यार एक भंय कसं न्हय म्हळ्यार एक न्हय एक दीस म्हाका कॉल आयलो तो हे सकड हांव सोण वचका म्हळ्यार ताका भंय काय कालाल कॉल आयलो तवळी टायम कोणाके दिनाके तो इमिडिएट ताण भायर सरचेची हे सकड सोण वचका म्हळ्यार भंय काय ताकाची सुभाषितकार भारी चंद सांगता मनुष्याक हेज्जे हेज्जेक देवान भंय दिला म्हूण भोगे रोग भयम चांग आहार खावच्याक जिब्बे रुची लायक आसा म्हूण घेवन चारी दिल्लेले स्वीट चड खाल्ली म्हणून जाल्यार रोगाक कारण जातके ताका डॉक्टर म्हणटा पळय खावची चिके उण करी स्वीट चिके उण करी म्हणून जाल्यार यो चिके उडापी उलयता डॉक्टर माम खाल्ला मोरचे खायना जाल्यार मोरचे हांव खावन मरता म्हणून आनी चार चड खाता ताका म्हळके भोगे रोग भयम कुले च्युती भयम चांग कुलांत जन्म आयला वय हाका बारीक कश्ट कसं म्हळ्यार मिग्गेल निमित्तान खंय कुलाक कलंक येता की म्हूण काये क्रतांतात भयम हे शरिराक आस पळया एक भंय मनुष्याक कसं न्हय म्हळ्यार यमाल भंय काय ताका म्हळ्यार हे एक न्हय एक दिवस हांव हें शरीर सोण वचका म्हळ्यार भंय काय ताकाची अनेक निर्माण केल्ले कसं न्हय म्हळ्यार हे जिवनांत म्हळ्यार मुक्ती म्हळ्यार मेल्ले नंतर वचचे प्लेस न्हय आसतना देह सोडले नंतर जाल्यार सुख प्राप्ती जावचें आत्यंतिक दुःख निवृत्तीपूर्वक परमानंद प्राप्ती हे मोक्षाचे लक्षण मुक्तिरित्वा अन्यता स्वरूपम मुक्तिरित्वा अन्यता रूपेण स्वरूपेण व्यवस्थिती सांगील कसं का म्हळ्यार हे चार पुरुषार्थ संपादन करचे खातीर हाका एक मॅनेजमेंट केले एक कोर्स मॅनेजमेंट कसं न्हय म्हळ्यार ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ संन्यास कसं म्हळ्यार हे सकड पुरुषार्थ संपादन करका जाल्यार तागेल्या आयुश्यांत ताण मॅनेजमेंट करका ताकाच न्हय भागवतांतू प्रल्हाद राय सांगता कसं न्हय म्हळ्यार पुण्यो भागवतानिह कौमारैः आचरेत प्राज्ञः पुण्यो भागवतानिह प्रायेरी अध्ययन करका काय ताकाच ब्रह्मचर्य आश्रम म्हणचे पळया तो खाली ड्युटी कसं म्हळ्यार एज्युकेशन पिरियडा वेळार तो कितले अध्ययन करता तागेल भविष्य जिवनाक योग्य ते कारण जाता ताका म्हळके केवल व्यावहारिक विद्या मात्र न्हय अलौकिक जावन आशिल्ले आध्यात्म विद्या जाल्यार मांतर दातर हांव सकड महाभारत रामायण पळयता न्हय प्रायरी ताण पळोवका काय ताकाच पुण्यो भागवतानिह प्रारब्ध पळया आमगेल परिस्थिती कशी जाता म्हणून हांव एक सांगता स्टडीज करचे खातीर कॉलेजा हांगा थंय म्हूण भोवन हागेल कॉल एज वता काल एज वता थंय कॉलेजा वचून हागेल काल एज व्यर्थ जावन वता कडे चेल्ली आनी पळोवंक घेवन एंगेजांनी जावन एंगेजमेंटांनी जावन घेवन थंय एंगेज जावन यंग एज वता काल एज कॉलेजा वचून वता यंग एज एंगेजमेंट म्हणून तंतू एंगेज जावन यंग एज वता वरलाल थोडे मंतरपणान आसता ते ऑलरेडी डॅमेज जावन आसता कसं म्हळ्यार प्रायर उड्डून भोवून घेवन हातपाय गांठी दूख येतना कडे कांय कोर नासतना ऑलरेडी डॅमेज जावन आसता ताका म्हळके
लाईफ डॅमेज जावच बतीरी आमगेल जीवन मॅनेज कोरका म्हणून जाल्यार हे प्रायर आमी कशें संपादन कोरका अध्ययन कोरका म्हळ्यार हे भागवत रामायण आमकां सकड सांगता. ताका म्हळ्यार की हे चारी पुरुषार्थ संपादन करचे खातीर मॅनेज करचे खातीर लाईफ मॅनेजमेंटा खातीर चारी आश्रम ब्रह्मचर्य ग्रहस्थ वानप्रस्थ संन्यास मात्र नाही हे योग्य समयाचर मेळका म्हळ्यार खातीर जावन घेवन चारी वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र मात्र नाही आध्यात्मिक आणि व्यक्तिगत उन्नती खातीर चारी मार्ग ज्ञान कर्म भक्ती योग अशी पळया 16 स्तंभाचे विशाल जावन आशिल्लें आमगेलें संस्कृती म्हळ्यार एक मंदिर. चारी पुरुषार्थ चारी आश्रम चारी वर्ण हे चारी मार्ग 16 स्तंभ आशिल्ले आमगेले भारतीय संस्कृतीचे अत्यंत व्यवस्थित जावन आशिल्लें भव्य जावन आशिल्लें मंदिर. ताकाची त्या चरडान अवसुल्या निमगेल काय हे आमगेल संस्कृती भारी श्रेष्ठ श्रेष्ठ म्हणून सांगता आसतना हांव हें शिकचे खातीर खंयची पुस्तक हांव स्टडीज कोरका अध्ययन कोरका म्हणटना आमी बिनी वेद वाजुका पुराण वाजुका इतिहास वाजुका रामायण वाजुका हे सकड हांव एका वेळा सांगलो म्हणून जाल्यार तो चल्लो टोटल दिग्भ्रांत जावन कन्फ्युजन जाता कसं नाही शिकना तो. ताका तो म्हणटा कसं म्हळ्यार ओनली वन टेक्स्ट एकं वद विनिश्चित्य हे सकड विशयो खंयचे एक ग्रंथांत आसता जाल्यार ते ग्रंथ म्हाका सांगा म्हळ्यार काय हे आमगेल संस्कृतीचे सार सर्वस्व सांगील ग्रंथ खंयचे म्हळ्यार महाभारत. महाभारतांतले अत्यंत श्रेष्ठ उन्नत सर्वोच्च जगत्यांत खंयचे ना. रामायण महाभारत भागवत. आतां भरती जनाक संशय सुरू जालो बट मॅम तुम्ही व्यासपीठार बसून घेवन रामायण प्रवचन करतना रामायण तितले अत्यंत श्रेष्ठ खंयचे ना म्हणून तुम्ही सांगताची भागवताक तुम्ही प्रवचना बशील तवळे भागवत अत्यंत श्रेष्ठ ग्रंथ म्हणून सांगताची महाभारत प्रवचना बशील तवळे महाभारत भारी श्रेष्ठ म्हणून सांगताची. हे केलो कडेन देवस्थानांत प्रवचन न्हिदवचें आसता मास महात्म्य म्हणून. मास महात्म्य म्हळ्यार आतां मार्गशीर मास म्हणून जाल्यार भटमाम घंटे लेक्चर दिता मार्गशीर मास तितलो पुण्य मास आनी खंयच्यो ना म्हूण. ओके नेक्स्ट कार्तिक मास येता वपास आपयले कार्तिक मास तितलो श्रेष्ठ खंयचे ना म्हणटा. चैत्र मास येयलो चैत्र मास तितलो श्रेष्ठ खंयचे ना म्हणून. ताका ताण म्हण काय दय दवर न्हू महाभारत की रामायण की भागवत खंयचे श्रेष्ठ म्हणून सांगा म्हण काय. ताका म्हण काय हे तिन्नीच श्रेष्ठ रे म्हण काय. अर्थात लोकांतू हे मनुष्य जन्म सार्थक जावका म्हणून जाल्यार हे 3 ग्रंथ अध्ययन कोरका अवलोकन कोरका म्हळ्यार खातीर जावन एक कली संतरणोपनिषत् म्हळ्यार एक मंत्रस सगळ्यांक गोत आसता. नामस्मरणाद अन्य उपायम नहि पश्यामि भवतरणे राम हरे कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हाका कलिसंतरणोपनिषत् म्हणतच. हे कलियुगांतू मनुष्य जन्माचे संसारा तापत्रय दुखून मुक्ती जावका म्हणून जाल्यार डे टू डे एवरी स्टेप ईच अँड एवरी स्टेपाक हेज्जे हेज्जेक हे 3 नांव तांदूळ घास काडकाक खंयचे म्हळ्यार राम हरे कृष्ण हरे राम हरे. जनांक भरती कश्ट बट मॅम हे चिके दीग जाल्लो मंत्र चिके मिनी मंत्र आसलो दिया सनच खंयचे एक मंत्र आसलो आमकां सांगा म्हण काय ते हांव सांगता म्हणना. पण तुमगेल्या महाराष्ट्रांतू अनेक संत आयले ज्ञानेश्वर महाराज तांणी आणखी भारी सुलभ केले. तांणी सुलभ केले कशी म्हळ्यार जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. पळया ते हरे राम 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 हरे आशिल्ले सुलभ केले खंयचे म्हळ्यार जय जय राम कृष्ण हरी. हे 3 आमगेल्या पॉकेटांत आस म्हणून जाल्यार आनी खंयचेय भंय ना. राम म्हळ्यार रामायण रामकथा कृष्ण म्हळ्यार महाभारत भरती जन अल्मानांत का सांगूत असो भागवत म्हळ्यार कृष्ण कथा म्हणून. महाभारतची कृष्णाल काणी भागवत हरिकथा
राम कृष्ण हरी म्हळरी परमात्माला अनेक अवताराचे भक्ताले सक्कड भागवतांत उल्लेख केला. म्हणचे वसून भागवत म्हळाल हरिकथा, रामायण म्हळाल रामकथा, महाभारत म्हळाले कृष्ण कथा. अर्थात हे तिन्ही जीवनांत अत्यंत परमपवित्र ग्रंथ काय. हक्क समेत एक कोर्स रेडी केलाय. कशी म्हळरी जीवनांतच पळया आरंभारी ताण रामायण ऐकू का काय 20 वर्षपर्यंत ताण रामायण ऐकू का. कसलं का म्हळरी लाईफ मॅनेजमेंट ऑफ रिलेशनशिप मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रानं रामरूपार अवतार घेऊन मालगडेला कशी असका, धाकलेला कशी असका, बायलेला कशी असका, भावंडाला कशी असका, सज्जनाला कशी असका, हे सक्कड आदर्श रामान जगत्या दाखवून दिले. अर्थात 20 वर्षपर्यंत कोण रामायण अवलोकन करता तो जीवनांत खंय नाही खंय चुक्कोन धर्माक व्यतिरेक दावन वचना म्हणाल कतीर दावन 20 वर्षपर्यंत रामाले कथा अध्ययन कोरका काय. वरलले 20 वर्षानंतर पळया प्रारंभ जावचे जगत्यांत कॉम्पिटिशन, मत्सर, असूया, नाना तराचे संघर्ष, धर्माधर्म संघर्ष, पुण्य पापाचे संघर्ष. त्या टायमार भरती मनुष्याक कष्ट जात काय हांव आज कशी ऍक्ट करका म्हणून. तसल त्या मध्यम वयाक ताण महाभारत अवलोकन करका चीच काय. मनुष्यान चुकून पुढचे केदना म्हळरी राईट टायमारी राईट डिसिशन घेनी जाल्यार तो फेल्युअर जाता. मनुष्याला असफलते कारण खंयचे एक घेतील डिसिशन रॉंग जाल म्हणून जाल्यार अनेक राईट टायमारी राईट डिसिशन घेनी म्हणून जाल्यार राईट टायमार राईट डिसिशन घेतले म्हणून जाल्यार तेगेले जिवनांत तूं सफलत येता. जिवनांत विफल जाल्यार ताण आलोचन करका काय हांव घेतील डिसिशन रॉंग जालें की एका राईट टायमार हांव राईट डिसिशन घेनी म्हणून. अर्थात महाभारत ग्रंथ आमक जीवना दावक जाल्यार युक्ती सांगता काय म्हळ्यार एकदम जिवनांत नाना तराचे संघर्ष कसलक म्हळ्यार भरती कॅरेक्टर आसताची. आम्ही लेखला महाभारतांत तूं आशिल्ले त्या कॅरेक्टरा म्हूण न्हय. आज आम्ही युधिष्ठिरा पळयताची धर्माचे मूर्ती स्वरूप केल्या वेळार आमगेल्यान तूं दिसचें पुरो. आमी भरती धर्म कार्य केल्या नंतर आमी धर्मराय आल म्हण कितें आसा म्हण आमकां दिसचें पुरो. केलो वेळार पांय निसोरून पळल तवळी तोंडायल सोचा सूर करतना केल्या वेळार दुर्योधनाल कॅरेक्टर समेत आमगेल्यान तेत्ता. चांग जनाल वैरी असूया आयलाल तवळी शकुनील कॅरेक्टर जाल्यार आमगेल्यान तूं येता. अर्थात त्या महाभारतांत तशिले हे कॅरेक्टर नाही काय त्या मनुष्य सहज जावन आशिल्ली प्रवृत्ती. मनुष्य जीवनांत तूं धार्मिक जावन आसता, नाना तराचे पाप कार्य करता, अनेक असूय इत्यादी जाल्यार करता. चांग टायमारी चांग डिसिशन घेवका म्हणून जाल्यार मनुष्याक चांग विवेक दिवका ताका म्हळ्यार डिस्क्रेशन. इट्स अ फ्रीडम टू डिसाइड वॉट टू डू लाईक ए सिच्युएशन म्हणून. असल एक परिस्थिती आयल्या असल परिस्थिती वेळार हांव कसन डिसिशन घेवका म्हळ्यार विवेक देवान दिवका काय. ताका पळया सहसा विदधीत न क्रियाम अविवेक परमापदामपदम. मनुष्य कसन करता म्हळ्यार ताळ मी नत्तिले तो प्रवृत्ती करता. ताकाची भागवत सांगता महाभारत सांगता सहसा विदधीत न क्रियाम. इमिडिएट रेस्पॉन्स कोरून कसने काम कोरून चुकून पोणका आलोचन कोरून काम करी म्हणून. आलोचन कोरका जाल्यार विवेक येवका. त्या विवेक येवका म्हणून जाल्यार जिवनांत हेज्जे हेज्जेक आमी महाभारत ग्रंथ अवलोकन केला म्हणून जाल्यार खंडितक ते चांग विवेक आमकां जिवनांत मेळटा. मनुष्य असफल म्हणून दायिना, जिवनांत ताका विफलता येयिना. ताका पळया जयनाम ग्रंथोयम ह्या ग्रंथाक नांव कसं नाही म्हळ्यार जय म्हणून. भारी चंद सांगता महाभारत
महाभारतं भवने यस्य तस्य हस्तगतो जयः. महाभारत ग्रंथ कोणाला घरकड अस तक सर्व तराची जय मिळत गे. ಹೆಜ್ಜೆ ಹೆಜ್ಜೆಗೆ ತಕ್ಕ ಜೈ ಮೆಳತಗೆ ದಲರ ಆಮ್ಗೆಲ್ಲ ದೌರ್ಭಾಗ್ಯ ಆಮ್ಗೆಲ್ಲ ಪ್ರಾರಬ್ಧದಲ್ಲ ಕಸನ ಮಳರಿ आमक महाभारत रामायण वैर भारी आसक्ती अस भारी श्रद्धा अस कसल श्रद्धा म्हळरी त्या होर देवा कुडा दवरून तक गांटी बांधून तक फूल दवरून कुंकुम दवरून धूप दीप दाखवून पाय पडचे हे भारी श्रेष्ठ ग्रंथ म्हणून एकल महानुभाव शिल्के तक अन्नाल वैर एक भारी गौरव आदर भक्ती प्रीती आन म्हण तक जीवाच काही विद्याभ्यास जालो उद्योगा खातीर शहरा वचून राबलो शहरा वचून राबतरी भरती काळ नंतर बिडारांत राबला म्हण कुडले अन्न एक दिवस दिसले काही पूत कशी राबला एक दिवस वचून पळोवका म्हण ताका भारी आसक्ती येयल काही ताण चंद करून पुत्ता एक लेटर बरयल काही वैरा पुता भारी खुशी जाल्या हांव अमकी डेटाक अमकी दिवसाक अमकी बसारी अमकी कडेन देवता तूं म्हाका रिसीव करूं येवं का म्हण म्हळ्यार तेदना वॉट्सअप दावो मोबायल दावो नाशिल्लें कम्युनिकेशन आमकांय गोत आसा आमगेले फुडले दिवस आमी आलोचना करता लेटराक कितले घर कडेन आमकां एक लेटर आयला म्हळ्यार भारी आनंद तशी अन्ना लेटर ताका पोस्ट जावन आयले काय तागेल्या एड्रेसार हाका भारी खूश जालें काय पुत्ताक अन्ना लेटर आयला म्हूण घेवन मात्यार दवरून घेवन नांचून 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 देवा कुडा दवरून ताका एक फूल दवरून कुंकुमानी दाखोवन आरतेनी दाखोवन घेवन पांय पडून नेक्स्ट डे सकाळी पुढे उठून जॉबा गेले काय आन बसार देवन सगळे बस स्टँड भोवन कोणे ना खंयच्यो बेपयनी आपण ओरक वापस गेले काय प्रयोजन कसले कागद बंदिदे पद्मनाभನ कागद बंदिदे म्हूण पद्मनाभನ कागद म्हळ्यार परमात्मान रचन केलेलो ग्रंथ आमकां आयला एक दिवस पुणी ओपन करची केची दृष्टी आयची या पळया म्हूण भारतं भवने यस्य तस्य हस्तगतो जयः खंयचीगरकड महाभारत ग्रंथ आस तांकां सर्वतराची जय मेळत काय हे सक्कड जीवनांत दावका जालेले अध्ययन केले पळया अध्ययनांत जाल्यार व्यत्यास आसा शिक्षणा खातीर अध्ययन जीवना खातीर अध्ययन म्हूण उपजीविकेಗಾಗಿ अध्ययन म्हूण आज उपजीवे खातीर नाना तराची युनिवर्सिटी आसाची नाना तराचे सब्जेक्ट आसा पळया फिजिक्स आसा केमिस्ट्री आसा कॉमर्स आसा सायन्स आसा एक नाही एक अध्ययन करून हागेले जीवन ताणें जीवन कशी नाही खंयचे रुपार कोरयता जाल्यार उपनिषद सांगता कसं नाही म्हळ्यार विद्यांच अविद्यांच उभे पश्यतः अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्यया अमृतमश्नुते म्हणून विद्या म्हळ्यार खाली व्यवहारा खातीर लौकिक विद्या न्हय ताका अविद्या म्हणटाची म्हळ्यार विद्येची निषेध न्हय अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्या म्हळ्यार अलौकिक आनी आध्यात्मिक विद्या हांव सामान्य तुमकां सांगता मनुष्याक कष्ट येवचे दुःख येवचे कारण कसं नाही म्हळ्यार भरती आसच्या पुरो आज एकलो चमकून वता आसतना पाय निसोन पडता कसं म्हळ्यार ते फोंड की फातूर आशिल्लो पाय निसोन पडले नंतर हाण त्या फातराक गवजी मारला जातवे हे फातूर एक खंयचे ग्राचार बाबा मिगेले दूर येवन पडकावा म्हूण फातूर जडते ताका चैतन्य ना फातूर येवन कांय हाका दुःख दिना ताका प्रॉब्लेम क्रिएट जाल्ली कसल्याक म्हळ्यार थंय फातूर आस म्हूण ताका नॉलेज नाशिल्लें ज्ञान नाशिल्लें फातूर आस म्हूण ज्ञान आशिल्लें जाल्यार तो चुकून वता आशिल्लो अर्थात मनुष्याक कश्ट येवच्याक अनेक कारण आसचे पुरो जाल्यार रूट कॉज म्हणाचें मूल कारण खंयचें म्हळ्यार अज्ञान आज आमी लोकांत पळयताची PhD डबल डिग्री ग्रॅज्युएट जावन घेवन MSc PhD केलेली लायफांत कसंकी प्रॉब्लेम आयल म्हणून हँग करूंक राबल्या मास्टर डिग्री घेवन एज्युकेशनान तो टॉप फिल्डार गेला कसंकी प्रॉब्लेम जालो म्हणून सुसायड म्हूण डेत कळक ताका नॉलेज नाशिल्लें MA PhD तो एकली आयल काय एक विद्वांसा लागीं हिक तुमी
भारी कष्ट झाला कसलं का म्हणल्यार हिणे MA PhD करतना सब्जेक्ट घेतले के सब्जेक्ट खंयचे म्हणल्यार फिलॉसॉफी. ह्या फिलॉसॉफीच मात दुखी कारण ताण म्हण काही मागेल दुवेल PhD जात की ना की तिण समज असला पुरो त्या फिलॉसॉफी घेऊन आता काय कुल्लोचा सूर केला तिणा म्हण काय ताका म्हण काय चिंत करू नका सम बेस करून एक वार तिक महाभारत आणि भागवत ऐकाय समज आता म्हण काय 100% तिण एक वार बैसून भागवत ऐकलंय महाभारत ऐकलंय तिगेल PhD कंप्लीशन जालें आणि लायक टॉप मोस्ट जॉब आज जॉब करताच काय अर्थात सांगील कसं नाही म्हणारी उपजीविके खातीर जीवना खातीर आज एक ते स्लोगन असणं जगना करता कमवला पाहिजे कमवला करता शिकला पाहिजे म्हणून वांचका म्हणून जाल्यार संपादन करका म्हणून जाल्यार आम्ही एज्युकेट जावका त्या खाली उपजीविके खातीर जाल्यार अविद्यया मृत्युम तीर्त्वा मात्रणे खंयचे कालाक दुःख नासतिले चांग जावन आशिल्ले जागेर पावका कसलक म्हळ्यार कन्फर्म हाण लायक अध्ययन केला म्हणून जाल्यार ताका मुक्ती खचिता म्हणून कसलक नाका हांव सिंपल सांगता सर्विसांत हाण लायक जॉब केला म्हणून जाल्यार ताका पेन्शन कन्फर्म जाता की ना असल गव्हर्मेंट चांग सर्विस केलेल्या पेन्शन ताका कन्फर्म करता केदन की परमात्मान हागेले लाईफस्टाईल अंतू चांग धर्म संपादन केला म्हणून जाल्यार ताका परमात्मा मुक्ती कसला दिना खंडितक परमात्मा ताका अनुग्रह करता म्हणल खातीर जावन अविद्यया मृत्युम तीर्त्वा या विद्या सा विमुक्तये विद्य म्हळ खंयचे म्हळ्यार अध्यात्म विद्या ताका सांगले कसले म्हळ्यार मनुष्याक इतलं सकड संपादन केल्या नंतर हे शारीरिक जावन आशिल्लें दुःखान आयुष्य क्षीण दत्ता म्हळ्यार दुःख आयला तवळी निवृत्ती वय अंतू भक्तीन मुक्ती प्राप्ती करका म्हळ्यार खातीर जावन अंत्यकालार ताण भागवत ऐकूका काय हे टोटल लाईफ मॅनेजमेंट कोर्स आहे प्रायरी रामायण ऐकूका मध्यम वयांतू जीवनांतुले संघर्ष दुखून घेवन जय पावचक युक्ती मेळका म्हळ्यार खातीर जावन महाभारत ताण अवलोकन करका इतलं सकड संपादन केल्या नंतर जाल्यार हिची मनांतू शांत चित्त जावका अंत्यकालार देहत्याग करतना जाल्यार हिची मनांक किंचित्तू दुःख्या नातिला आनंदारी ताडे मोर्चे पर्यंत जीवन करका म्हणून जाल्यार अंत्यकालारी भागवत ग्रंथ अध्ययन करका तसलं ते महाभारत ग्रंथ अत्यंत परम पवित्र आणि अत्यद्भुत समायकल म्हणून जाल्यार जनरेशनात स्टोरी हांत सांगल्या कथा बाल्लीक म्हळ्यार रायो 6th जनरेशन टॉप जनरेशन तक्का 600 वर्षके लीस्ट जनरेशन वेरी यंगेस्ट कोण म्हळ्यार अंजन वर्मा म्हणून घटोत्कचाल पूतू पळया बाल्यकाल नंतर शंतनू नंतर भीष्माल कालानंतर चित्रवीर्य विचित्रवीर्य आದ ನಂತರ ಧೃತರಾಷ್ಟ್ರ ಪಾಂಡು ದತ್ತರಿ ಪಾಂಡವಾಲ ಸಂತತಿ घटोत्कचाल पूतू अंजन वर्म एकाची युद्ध क्षेत्र अंतू जनरेशन आशिल काय आज अब्बब्बा म्हळ्यार 3 जनरेशन असला होड 3 जनरेशन अंतू कसं रे म्हळ्यार चल स्कूल आवत्ता आन ऑफिस आवत्ता अज्जा हंतलार निदोन असता आशिल 3 जनरेशन जाल्यारीची ताका भारी चंद सांगता महाभारत अंतू जनरेशन समेत वेरी परफेक्ट जनरेशनान ಒಟ್ಟು ರಬುನ್ युद्ध केला काय थका म्हळ काय यदिहास्ति तदन्यत्र यन्नेहास्ति न कुत्रचित धर्मेच तुमक धर्मा विषय जाऊ का वय महाभारत अवलोकन करा कसला म्हळ्यार टॉप मोस्ट धर्माच मूर्ती स्वरूप कोण म्हळ्यार युधिष्ठिर काय तागेल तितलं जगत्यांतू धर्मिष्ठ कोणे ना काय नाका तुमक अधर्म जाऊ का वय अधर्म म्हळ्यार टॉप मोस्ट धर्म कोण म्हळ्यार दुर्योधन काय दुर्योधनाल तितलं अन्याय अत्याचार भ्रष्टाचार कोणे करणे काय कसलं का म्हळ्यार मनुष्यान अन्याय करचेच पळया कशी केल्यार अधर्म धर्मोची कशी केल्यार अन्यायाची जाल्यार अन्यायांतूच भरती प्रकार आसा कोणाक कळ नातील निपून करचे अन्याय त्यावे एक अन्याय अनेक खंयचे म्हळ्यार चूकी कोरनूच कर न्ही म्हूण सांगचेच पळय त्या जाल्यार अन्याय हाण केला चूकी कोणे पळय न्ही म्हूण हांव कने कर न्ही म्हूण निपून घेवचे त्यावे एक अन्याय
अनेकांचे म्हळ्यार पापाच जन योदरू तांणी मक्कन करतच केल्लरी म्हणून एक नमून अन्याय करचे त्या जाल्यार अन्याय जाल्यार लिमीट क्रॉस केलें कोण म्हळ्यार दुर्योधनान काही म्हळ्यार आमगेलांतू थोडे पुणी तात्पर्य आसा कसं जाल्यार म्हळ्यार उल्लो नाक मरे मालगडे आसाचे पूण मालगडे लेदुरू अपशब्द उरले नाच्या बी थोडे पुणी आमकां भंय भक्ती आसा मालगडे लेदुरूची अन्यायाची पराकाष्ठा तंतूय कशी म्हळ्यार निर्भीतिरी किंचित्तू भंय नातील केलेले कोण म्हळ्यार दुर्योधनान काय ताकाची महाभारत भारी चंद सांगता कसले भीती नासतिले पुण्य केलें म्हणून जाल्यार आज भरती जनांक पुण्य करचे जाल्यार एक नमुने अळकू देवस्थानांत येवन एक कास्मार घेवन एक पंजेनी न्हेसून घेवन 3 वेळा आचमन करून संध्यावंदन करून नामानी करून येतना कोणे कसं म्हणता की म्हणून एक मनात एक मुजगूर त्या जाल्यार भिवन करत्यो 4 जण कसं म्हणता की भारी हो एक नमुने दैव भक्त म्हणून एक टायटल मेळत की म्हणून कसं म्हळ्यार आज बारीक कष्ट हो कसं म्हळ्यार भारी दैव भक्त म्हणून जाल्यार चेल्ली मेळचे कष्ट आजकाल तशी तकाची केलो जन देवधर्म कार्यकर्ता जाल्यार निपूण करताची ताका म्हळ्यार काय निर्भीती धैर्यारी धर्म कार्य केलं म्हणून जाल्यार ताका 100% पुण्य निर्भीती पाप कार्य केलं म्हणून जाल्यार 100% पाप ताका पळय ह्या धर्म अंतू धार्मिक मार्गार कार्य करून पुण्यवंत जाल्यार कोण म्हळ्यार पांडव काय निर्भीती पाप कार्य करून घेवन पापिष्ट जाल्यार कोण म्हळ्यार कौरव काय एक कॅरेक्टर पळया भीष्माल तितले दृढ प्रतिज्ञ कोणस महाभारतांत भारी कुतूहल आनंद कसले म्हळ्यार भीष्म आजन्म ब्रह्मचारी तक्का चरडुव नात्र पणत्र कोडेना जाल्यार तागेलें नांव कसं पितामह तक्क नात्रणाची जाल्यार महाभारतांत पितामह म्हळ्यार भीष्म पळया द्रौपदी 5 जन ब्राह्मण असूनची पतिव्रता शिरोमणी सकडी पुढुट्टून अहल्या द्रौपदी सीता तारा मंडोदरी तथा पंचकं ना स्मरे नित्यम तस्य पापम विनश्यति खंच द्रौपदीक स्मरण केलं मात्र नमगेलं जन्मजन्मांतरान तुला पाप नाश जाता पाश्चात्य देतांचा पुरोच 4, 5, 10, 15 पुरोच जाल्यार पातिव्रत्य आम्ही कल्पन करूक जायना 5 जन ब्राह्मण सुनूची प्रतिव्रता स्थिर शिरोमणी द्रौपदी नका अत्यंत एज्युकेशनिस्ट द्रोणाल तितले अस्त्रज्ञ जगत्यांत कोणस भीष्माक आणि द्रोणाक शिकयल साक्षात परमात्माला अवतार परशुरामान तांकां अध्ययन दिला मात्र नाही भीमाल कॅरेक्टर पळया आज आमगेल चरडूमांक तांगेल स्टडी थ्रू मान तोचून एक वेळा दृष्टी घालात तुम्ही तांगेल मॉडेल्स कोण गोचवे ते कसं घेत मग ही मॅन हर्क्युलस सुपरमॅन सुपरवी तांगेल फोटो घालच्यो तांकां तांणी मॉडेल्स काय ना त्या सकड पर्सनालिटी क्रिएटिव्ह त्या सकड आर्टिफिशियल बाय बर्थ पर्सनालिटी कोणाला म्हळ्यार भीमसेनाल काय गिरियोडेदु शतशृंगवेनिसितो म्हणून कुंतीन जन्म दित्ताना वागान गरजल मारलाल पेट्टाक कुंतीन हाता दुखून सोळल तवळी तिणे दोळ ओपन कर न्ही काही हाता दुखून चरड पोण जाले आता कसन जाल्ले म्हणून पळयतना ते पडलल पर्वत 100 कुडक जाल काय गिरियोडेदु शतशृंगवेनिसितो बाय बर्थ आयरन बॉडी तक खंचेची शस्त्रास्त्राच्या अपेक्षना स्ವಂತ सामर्थ्य हे भीमाल कॅरेक्टर अर्जुन ताणे प्रयत्न करून सक्कड संपादन केलेले अर्जुनाल तितले तपस्वी जगत्यांत कोणे ना काय कितलं अध्ययन करू साध्य स तितलं सक्कड ताण अध्ययन केलं काय स्ವಂತ सामर्थ्यार भीम दलरी परिश्रमार सामर्थ्य घेतील कोण म्हळ्यार अर्जुन नका नकुल सहदेवाल कॅरेक्टर पळया नकुल सहदेवाक पळयल म्हणून जाल्यार आनी डॉक्टराला वचगतीन आशिल काय कसं म्हळ्यार डिवायन डॉक्टर्स देव भिषज तांगेलेच रूप नका हांव सांगिल्लें कसं म्हळ्यार महाभारतांतूल एक सन्निवेश अत्यंत रोचक हांग आशिल्लो आमी कल्पना करूं जायना युद्ध म्हणता व तुम्ही कुरुक्षेत्र तसं आज रणरंग रणभूमी खंय ना काय तुम्ही हिरोशिमा नागसाकी ते
ॲटम बॉम्बाचे आम्ही कल्पना केलं म्हणून जाल्यार 18 दिवसा भितरी सगळे रगडरंगांत आशिल्ले जनक्षय जाला के आज्जिके इतिहासांतू तसल क्षय जायनी तसल ते महाभारत सामान्यांक आलोचन करचक अगाधते मळल खातीर जावन महत्वात भारवत्वाच भार म्हळ्यार उकोळच्या भार म्हूण न्ही तांत तशें अर्थ गांभीर्यस पळयात ते समजून घेवचे अत्यंत क्लिश्ट हांव सांगचें कशें लाका म्हळ्यार हें महाभारत एक नांव कशें न्हय म्हळ्यार विराटोद्योग सारवान म्हूण विराटोद्योग सारवान म्हळ्यार अर्थ कसो गोस्वाय विराट आनी उद्योग पर्व म्हळ्यार हें महाभारतांतलो व्हेरी एकदम इंट्रस्टिंग सब्जेक्ट एटलिस्ट लायफ टायमांतू महाभारत अवलोकन करूं जायनी जालें जाल्यार चिंतना एटलिस्ट विराट पर्व आनी उद्योग पर्व पळोवपाची कसं लाग म्हळ्यार अर्थशास्त्र राजनीती शास्त्र आजी MBA स्टुडंट्स आसा पळयात तांकां समेत हें सब्जेक्ट आसता अर्थशास्त्र आनी राजनीती शास्त्र समेत महाभारतांत येता आनी हांव सांगिल्लें तवळी वेपन्स म्हणटना म्हाजे वेपन्स तुमी ते आज कसले की वेपन्स कडेन आटम म्हणून नारायणास्त्र प्रयोग केले म्हणून जाल्यार ताजे दुर्रबचे कोणाकय सामर्थ्य नाशिल्लें काय ताका म्हळ्यार यदिहास्ति तदन्यत्र हंतशील विशय आनी खंय ना तुमी आजी विमानाचे कॉन्सेप्ट घेतावे हंत एक पुष्पक विमानाचे उल्लेख येता कशी रामायणांत तूं पुष्पक विमानाचे उल्लेख येता हंतू शाल्वान सौभ म्हळ्यार एक विमान घेवन भोंवत आशिल्लो खंय तो ताजें वर्णन भारी येता सांगिल्लें कशें लाका म्हळ्यार महाभारत ग्रंथ जिवनांत एक न्हय एक संदर्भाचेर पूण आमी अवलोकन करपाचीच आमी करता की ना की आमगेल वयर आमगेल अवसूल म्हणके आमकां अनुग्रह करतले आमगेले देवस्वामान आमगेले गुरुवर्य तांणी आलोचन केलें आमगेले जनाले ಒತ್ತಡ जिवनांतू तांकां महाभारतांनी अवलोकन करचे अवकाश मेळता की ना की म्हळल खातीर जावन असल एक पवित्र क्षेत्रांत पवित्र समय कसं लाग म्हळ्यार पुरुषोत्तम मास त्या संदर्भाचारी चातुर्मास्य व्रत कालांतू वेदव्यासाल सन्निधींतू हाजे पशी होडसवे आजी जगत्याक महाभारत दिलेले वेदव्यासान तसल वेदव्यासाले दुर ग्रंथ तरी आमी सोडून बसली म्हणून जाल्यार आजी मास्टराले दुरस पळया पुस्तक सोडून ताका सक्कड आमी आन्सर सांगले म्हणून जाल्यार ताका कितलो खुशी जाता शिष्यादिच्छेद पराजयम म्हूण मास्टराक सोलसू का म्हूण एकल्यान म्हणलें काय मास्टराक आनी सोलसूचे कश्ट आस मरे परिक्षेंत बरोवन 2 फत्तूर मारून घेवन मास्टरान हात बरोवन धांवले नंतर पळय मास्टर डिफीट जालो म्हूण प्रयोजन ना मास्टरा सोलसू का कसं लाका म्हळ्यार ताण दिला लेसन आयकून आमी बसून परीक्षा बरोवन ताका खुश करका आजी साक्षात वेदव्यासाले दुरूच महाभारत ग्रंथ स्वाम्यान तांगेल स्वार्थ म्हळ्यार आसवे स्वाम्यांक तांगेल म्हळ्यार कसलें ना तांणी कसले पुण्य संपादन केलें जाल्यार आमगेल्या समाजा खातीर विनियोग करून दिवचे आमगेल्या समाजाक बर जावका म्हूण अर्थात की तांणी वेदव्यासाल सन्निधींतू प्रणव मंत्र जप केले जाल्यार तांकां जावका जाल्यार परम विशिष्ट जावन आशिल्लें ज्ञान परमात्म अनुग्रह करता जाल्यार शिष्य वात्सल्यान करता आमगेल्या समाजाक कसलेय अज्ञान दुरीत आसा जाल्यार दूर जावका म्हळ्यार खातीर जावन तांणी विशेष रुपारी वेदव्यासाल सन्निधींतू महाभारत ग्रंथाचें पारायण प्रारंभ केला संतोषा विशय कसं नाही म्हळ्यार महाभारतांतू 18 पर्व म्हणून सांगला त्या 18 पर्वांतू मनुष्याल चरित्र वर्णन केल्या नरचरित चर्चित म्हूण नरचरित म्हळ्यार मनुष्याले चरित्र चर्च केलेलं खंय म्हळ्यार महाभारतांत ताका शिखरप्राय जावन नारायणाल चर्च खंय केलेले म्हळ्यार महाभारताचे खिला भाग हरिवंश संप्रदाय अशें आसा म्हळ्यार खंय महाभारत ग्रंथ पारायण जाता ताजे मंगलाक हरिवंश पारायण अगत्य करका नाही बट आम ते कडेर करका आशिल्लो न्हू हरिवंश तुमी आतां हरिवंश तर महाभारत सुरू केलो मो ताका आमगेल्यान ते क्रमस कशी म्हळ्यार आदावंतेच मध्येच मंगल म्हळ्यार कंप्लीट जालकुळे मंगल म्हूण न्ही आमगेले सुदांत पंडित जावका म्हणून जाल्यार सुधा ग्रंथ अध्ययन करका म्हणून सुधा ग्रंथ कंप्लीट जालकुळे मंगल म्हळ्यार अर्थ ना एक चॅप्टर जालकुळे एक मंगल म्हणून जाल्यार करू आसा आदावंतेच मध्येच म्हणटना आमगेल गुरुवर्याल मनांत एक अपेक्षा आशिल्ली
हे महाभारत ग्रंथ हे चातुर्मास्य कालांतू परिपूर्ण जावन घेवन वेदव्यासाला एदुर पारायण दवका आणि त्या वेदव्यासाला सन्निधीन तुची मंगल कसला बळा ह्या महाभारताक शिखरप्राय हरिवंश कसला बळा हंग मनुष्याला समस्ये करतीरी भरती उत्तर अस जाल्यार मनुष्याला समस्ये दूर करतल परमात्मा म्हणल कोण म्हणकोळ कदला आमी हरिवंश वचून पळोवका आमक सुलभ कसं नाही म्हणलं हरिवंशा विषयार सगळ्यांना आम्ही ऐकून आज आमगेला समस्ये कसं नाही म्हणलं विषयार महाभारतांतू अवलोकन करचे तसले एक अवकाश आमगेला गुरुवर्यान अनुग्रह करून दिला म्हणतना प्रतिपर्व रसोदय हा म्हण कब्ब अंतू चेप्पे भाग विंगड गोड भाग विंगड म्हणसवे टॉप टू बॉटम बॉटम टू टॉप कंप्लीट गोडाची तंत्वारी वापास विंगड म्हणना तशी म्हाका एक संतोष कसं नाही म्हळ्यार हांव तितलेले केलें महाभारत वाजूच म्हळ्यार एक विराट पर्व आनी उद्योग पर्व वाजिला पुरो म्हूण जाल्यार गुरुल अनुग्रह जालें ताणें म्हळें वैरे खाली विराट उद्योग पर्व न्ही वन पर्व जाल्यार चिके पळय म्हूण आत्ता म्हाका दिसता कसं नाही म्हळ्यार हे शब्द काण बगले दवरका विराट उद्योग सारवान न्ही प्रतिपर्व सारवान म्हणून प्रतिपर्व जाल्यार हंतू अत्यंत जावन आशिल्लें देवाल विशयार दवो चांग विचार दवो सक्कड सांगला जगत्यांत खंयचे ना खंयचे समस्येक हंत परिहारस लास्ट हांव सांगून रबयता आमगेले संस्कृतीक भरती इतिहासस इतिहास कसलो पराभवाचे इतिहासू नवे आलोकन करा आम्ही सकट डिफीट जालेलेच तान्य आयले आक्रमण केलें हान्य आयले आक्रमण केलें आमकां पराजय जाले हाजे इतिहास हाक भरती कारण अशें पुरो हांव इंडिविज्युअल कारण हांव एक्सप्लेन करना बट मिगेले कसं अवलोकन म्हळ्यार हाका मूल कारण कसं नाही म्हळ्यार आमी महाभारत ग्रंथ अध्ययन करचेर आबयला आज जगत्यांतू आमकां विजयाचे अदम्य जावन आशिल्लो उत्साह जागृती जावका म्हणून जाल्यार महाभारताचे पारायण पठन अवश्य आमी करका अर्थात की पळया आमकां थोडे अनुभव आयला आज लॉकडावन टायमारी आमगेले सरकाराचे मान्य प्रधानीन जनाल समय व्यर्थ दुरुपयोग वचनच जे म्हळल खातीर जावन तागेल बाल्यांतू त्या भरती परिणाम दिवनश्च पुरो त्या प्रधानीक आमगेले भाग्यान मेळल तो कसल्याक म्हळ्यार हे सकड संस्कृतींत भरती श्रद्धशील व्यक्ती तो म्हळल खातीर जावन आमकां ताजे ते मुखावेल जनरेशनाक त्या सकड मेळका म्हळल खातीर जावन ह्या लॉकडावन टायमारी स्लोली जावन रामायण ओपन केलें सगळ्यांक सिरियल पळोवन बोर जावचें स्टार्ट जालें हां रामायण पळोवया म्हूण चेडूं लोट बसून पळोवचें स्टार्ट केलें आज खंयचे घरकडे आनू पूतू रामायणा विशयी उलोवन बसता की शेअर मार्केट दवो वर्लल विशय सकड बसून चर्चा करता विना रामायणा विशयी कोणे चर्चा करून बसता की बट आज आमगेलें एक भाग्य रामायणा विशयार जाल्यार चर्चा करतसले एक परिसर निर्माण केलें स्लोली डे टायमारी महाभारत प्रसार करूं सुरू केलें पळया महाभारताक नांव कसं नाही म्हळ्यार जय म्हूण स्वल्प दिवसाचे हिस्ट्री काण पळया कितलीं वर्षां दुखून डिसायड जायनाशिल्ल केलो प्रॉब्लेम्स सकड सोल्युशन मेळ्ळा की ना जय मेळ्ळा की ना खंयचे कोर्टांत गेल्यार कसं जायनाशिल्ल विशयाक सकड कोर्टांत कुसून पळयल केलो प्रॉब्लेम्स हांगा महाभारत ओपन केलें जनान आयकुचें स्टार्ट केलें रामायण ओपन केलें पळया स्लोली ताजे एक नमुने रिव्हॅल्युशन जावन घेवन आमकां जावका जाल्यार अनुभवाक आमगेल मट्टाक अनुभवाक खंडिताक आयला तांतू थोडेची अळिलू सेवा आमगेल समाजा निमित्तान जाल्यार जातास म्हूण सांगच्याक म्हाका व्हड एक हेम्मे दिसता अभिमान कसलाक म्हळ्यार खंयच्या समयाचेर गुरुवर्यान आमकां आदेश दिलो रामायण ग्रंथाचें अवलोकन जावका म्हूण काकताळी की योगानुयोग की म्हूण आमकां गोतना त्या रामायणाचे ग्रंथ अवलोकन जावचे संदर्भाचेरीची राम जन्मभूमी रे कितलीं वर्ष दुखून पळयल तसल ते शिलान्यासाक समय आयलो आज हांव सांगतास कसलें म्हळ्यार महाभारत ग्रंथ दत्तना आमगेल रामाल खातीर कितलीं वर्ष होराट केलेले तपस्सी केलेले ಕೆಲವು ರಾಜಕಾರಣಿ आमगेल व्यक्तींक जाल्यार भारीच कश्ट आशिल्लें कसलेची तीर्प येवो
हांव ताका बद्द जावन जैला वच्चे समेत आमी रेडी आसा म्हणून तांणी स्टेटमेंट दिवचें जावं जाल्यार हे गती पडलें. जाल्यार महाभारत स्टार्ट केले नंतर तांगेल होराटाक जय मेळ्ळें आमी सकट पळयता आसा मग. अर्थात असल एक समय आमकां भरती जनांक दिसचें पुरो 2020 2020 हें भारी कश्टदायक म्हूण कश्टदायक म्हूण आमी लेखल्यार मात्र एकलो सान प्रायरी सरलो घरकडे भाऊ भयणी अम्मा तांगेले पोट भरचे कश्ट कसलेय आगेले एज्युकेशन ना कश्ट म्हूण ताण मात्यार हात दवरून बशिल्ले जाल्यार ताका कसलेय संपादन करूं जायनाशिल्लें काय. जाल्यार ताण आलोचन करून धैर्य घेवन दिननित्य वार्तापत्रिकांनी वांटूचें सुरू केलें काय. स्वल्प दिवसान कळ्ळें खंय मार्केट चड आसा म्हूण टायम मॅनेजमेंट करून आनी चड कडेन पेपर वांटूचें सुरू केलें. स्वल्प लाभ चड आयलो कडे आलोचन केलें काय 10 जन चेडूं हायर केले तांकां 4 कडेन पेटोवचें स्टार्ट केलें आनी स्वल्प संपादन आयली. नेक्स्ट ताण एक समुद्रांत पळयलें एक फरकट शिप घेतलें काय दुड्ड ओट जालें कुळें सकाळान ताका म्हळ्यार हाका पिशी धरला म्हूण ते फरकट शिप समुद्रांत वचच्याक बिलकुल साध्य ना. ह्यो खंयची शिप घेवन कसो व्यापार करता म्हळ्यार काय ताण त्या शिप घेवन शिपमेंट कंपनी म्हणून एक बोर्ड घालून घेवन बँका दुखून लोन सँक्शन करून आज व्हड उद्यम स्टार्ट केलें काय. सांगिल्लें कसं लेका म्हळ्यार मनुष्य कश्ट म्हूण घरांत बसून घेवन देव येवन राखता म्हळ्यार देव येवन राखना. आमगेले प्रामाणीक जावन आशिल्ले प्रयत्न जावका. भरती चेडवांक पळयला देव येवन परीक्षा बरयता म्हळ्यार बरयना. प्रयत्न आमी करका आमी बरोवका जाल्यार आमी बरोवचेक जावका जाल्यार चांग नॉलेज कसलो म्हळ्यार एग्जाम हॉलांत बसतना उडगास दिवची जाल्यार ही देवानाची कितले स्टडीज केला म्हणले का आमगेल काले 5% मात्र 95% देवाल दय असला मात्र जाता. हे महाभारतांत येता. आमगेल 5%क 95% देवाल अनुग्रह ना म्हणून जाल्यार कसले करूं जायना. अर्थात मनुष्याला प्रामाणीक जावन आशिल्ले प्रयत्न जावका आनी ताका अनुगुण जावन देवाल दय जाली म्हणून जाल्यार जगत्यांत असाध्य म्हळ्यार कसना. त्या महाभारतांत प्रामाणीक जावन प्रयत्न करून देवाल अनुग्रह संपादन करून घेवन अधर्मा एदुरू जय संपादन करून साम्राज्य स्थापन केलें तसले कौरव पांडवाल चरित्र हे महाभारत इतिहासांत उल्लेख केला. हे परमपवित्र परमपावन जन्मजन्मांतरांतुले दुरीत दूर करचे कारण म्हूण सांगताची फाल्ले दिवसा देखून वनांक प्रवेश करका कसल्याक म्हळ्याली रानांत वतना इमिडिएट वचचें जायना थोडे प्रिपेर जावन वचका. विदाउट एनी प्रिपेर कसले आमगेले प्रिपेर जायनाशी भितर गेल्यार रानांत शिरकला कडेन भायर येवचें जायना. रानांत गेल्यार येना सेफ जावन आमी भायर येवका म्हणून जाल्यार थोडे आमगेले जावका जाल्यार वेवस्थानी कोरून घेवका म्हणाल खातीर जावन महाभारताचे उपोद्घात तुमगेले दूर प्रस्तुत केला. आनी वरलाल 5 दिवसांतू सीमित जावन आशिल्ले समयावकाशांतू सीमित जावन आशिल्ले कसल विशय आसा कसल्याक म्हळ्यार महाभारत म्हळ्यार अगाध समुद्र. त्या समुद्रांत गेल्यार तवळे आमी एक कोळ सुद्दां हाडचे पुरोवचे एक तांबी उद्दा हाडचे पुरोवचे एक ड्रम्मय हाडचे पुरोवचे आमगेले योग्यतेक अनुगुण जावन साध्य आशिल्ले म्हणटाक देवाल अनुग्रहान गुरुल दयेन वरलाल 5 दिवस महाभारत अवलोकन करुया म्हणून सांगताची आयचे महाभारत कथा चिंतनाक हांगा विराम दितात. यस् सर्वगुण संपूर्ण सर्वदोष विवर्जित प्रियतां प्रीतयवालः स विष्णुर्मे परस्मस्फुरत् सर्वेन्द्रिय प्रेरकेण श्री प्राणपतिनेरितः यदवोचमहं तेन प्रियतां कमलालयः. श्रीकृष्णार्पणमस्तु.